सामर्थ्य आपण प्राप्त केलं आहे का? तर बाबासाहेबांनी जे मुक्तिकोण पथेमध्येच त्याच्याबद्दल एक स्पष्टता दिलेली आहे. सामर्थ्य म्हणजे कुठलं सामर्थ्य? कुठल्या सामर्थ्याच्या जोरावर युद्ध लढता येतं आणि कुठल्या सामर्थ्याच्या जोरावर युद्ध जिंकता येतं. युद्ध म्हणजे मारामारांचे युद्ध नाही फक्त. तर हे जे सगळा जो संघर्ष चालला आहे, जातीव्यवस्था मिटवण्याचा, अस्पृश्यता मिटवण्याचा हा जो संघर्ष आहे, तर ह्या संघर्षामध्ये कुठलं सामर्थ्य तुमच्याजवळ असलं पाहिजे? तर हे जे सामर्थ्य कुठलं आहे? तर बाबासाहेब म्हणतात की तुमच्याकडे मनुष्यबळ आहे का, द्रव्यबळ आहे का आणि मानसिक बळ आहे का? की मुक्तिकोण पथे हे जे आहे धार्मिक सांस्कृतिक राजकारण करण्याचे हे पहिली एक यलगार आहे हा सगळ्या गोष्टीचा. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला बघायला लागेल. ते धोरण मग त्यांनी पॉलिटिकल पार्टीच्या माध्यमातून आणलं. दुसरी धोरण आणलं. इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन केली 1937ला. 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशन केली आणि 1955ला रिपब्लिकन पार्टीचं डिक्लेरेशन केलं आणि ते वाढल्यामुळे मग याच शहरामध्ये 1957ला रिपब्लिकन पार्टी स्थापन झाली आणि मॅनिफेस्टो बनवला. अशा 3 पॉलिटिकल पार्टीज त्यांनी स्थापन केल्या. त्या पॉलिटिकल पार्टीजमध्ये कोणता प्रोग्राम दिला की सरकारजवळ बरेचसे उत्पन्नाची साधनं असावे, प्रायव्हेट इकॉनॉमीमुळे दलितांचं कल्याण होणार नाही, अस्पृश्यांचं कल्याण होणार नाही, उद्योगधंदे सरकारकडे असावे, शिक्षण सरकारकडे असावं, हेल्थ सर्व्हिस सरकारकडे असावी, इन्शुरन्स सरकारकडे असावं. म्हणजे एका अर्थाने हा सोशलिझम होता. कॅपिटलिझममध्ये काय असते? प्रायव्हेट प्रॉपर्टी असते. सोशलिझममध्ये काय असते? सरकारची प्रॉपर्टी असते. तर त्यांनी सरकारच्याकडे प्रॉपर्टी असावी ज्याच्यामुळे अस्पृश्यांचा फायदा होईल अशी सूचना दिली. लेबरकरता कायदे असावे ज्याच्यामुळे जॉब सिक्युरिटी, सोशल सिक्युरिटी होईल. मग शासनकर्ती बनण्यासाठी आपण आता कुठे आहोत? कुठपर्यंत पोहोचलो? 67 वर्ष झाली. बाबासाहेबांनी जातीभेद नष्ट करायचं, ते सारे लखतर जगाच्या विषयावरती टांगायची आणि त्या माणसात आणून बसवायचं. एवढं सारं जीवनकार्य अवघ्या 24 वर्षात केलं. 24 इयर्स. आणि 67 वर्ष झाली तरी आम्हाला त्यांच्या आदर्शप्रमाणे पुढे जाता आलेलं नाही. हे खरं आहे की खोटं आहे? आणि परत वाईट असं की आज परत तोच प्रश्न निर्माण झाला जो बाबासाहेबांनी 1936 साली निर्माण केला होता आणि मार्ग दाखवला होता की तुम्हाला कुठल्या मार्गाने जायचं आहे. आज परत तीच गरज निर्माण झाली म्हणून आम्हाला त्या प्रश्नाचा परत महापूर करावा लागतो. यमहं वदामि तं वदेथ अरहं सम्मा संबुद्धो बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. पाहुण्यांच्या स्वागताबरोबरच मी आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना मांडण्यासाठी आयुष्यमान प्रशांत हांडे साहेबांना इथे पाचारण करतो. त्यांनी यावे आणि कार्यक्रमाची प्रस्तावना थोडक्यात मांडावी म्हणजे आपण कार्यक्रमाला हात घालू शकू लवकर. आदरणीय मंच, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बदंत विमलकीर्ती गुंसरी, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जगविख्यात सुखदेव थोरात सर, तसेच पुण्याहून खास आमच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झालेले प्रशांत तायडे व काही कारणास्तव आज उपस्थित न होऊ शकलेले आमचे आदरणीय सर बंजारी सर,
जरी ते उपस्थित नाही तरी त्यांच्या भावना पोहोचलेल्या आहेत. त्यांच्या जागी तेवढेच उत्कृष्ट आमचे मित्र आशिष फुलझेले उपस्थित झालेले आहेत व माझे सर्व बांधवांनो, मित्रांनो, आज आपण ज्या विशेष कार्यक्रमाला इथे उपस्थित झालेलो आहोत त्यामागची भूमिका मांडण्यासाठी मी आमच्या समोर उपस्थित झालेलो आहोत. मित्रांनो, या कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही जवळपास 1-1.5 वर्ष अगोदर ठरवली होती की आपण एक सामूहिक काही कार्यक्रम सर्व मिळून आयोजित करू शकतो का, असा प्रयोग आपण करून पाहायला हवा. जवळपास 26 नोव्हेंबर 2022ला आम्ही एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली होती. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल, त्या निबंध स्पर्धेत अख्ख्या महाराष्ट्रामधून जवळपास 800 लोकांनी पार्टिसिपेट त्यामध्ये केलेलं होतं आणि आम्हाला उत्कृष्ट असा प्रतिसाद त्यामध्ये मिळाला होता. परंतु त्या निबंधामध्ये जे विषय आम्ही ठेवले होते, जसा का त्यापैकी एक विषय 6 विषय ठेवले होते, त्यापैकी एक विषय होता जाती व्यवस्था नष्ट केल्याशिवाय अस्पृश्यता नष्ट होऊ शकत नाही. तर हा विषय आम्ही एक ठेवलेला. बऱ्याच मुलांनी, बऱ्याच मान्यवरांनी त्या विषयावरती निबंध लिहिले, परंतु त्या निबंधाची जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा आम्हाला एक विषय आवर्जून जाणवला. तो विषय म्हणजे आमचे लोक विषयाची मांडणी छान करतात, शब्द पण भारी वापरतात, परंतु विषयाचे जे गांभीर्य आहे तो गांभीर्य आमच्यात नाही. आणि तो गांभीर्य आमच्यात नाही याच्या मागचे काय कारण असले पाहिजे, तर तो गांभीर्य आमच्यात नाही किंवा विषयाला मांडण्याची जी जबाबदारी असते ती जबाबदारी आमच्यात नाही, हे विषय आम्हाला जाणवले. तर त्या मागचं कारण काय असलं पाहिजे, तर आम्ही आमच्या मित्रांसोबत, इतर परिचितांसोबत जेव्हा संवाद साधला तर आम्हाला एक विषय जाणवली की आमची जी पिढी आहे, या पिढीला एकूणच अस्पृश्यतेचे चटके काही आम्हाला लागले नाही. म्हणजे जरी जातीवादामुळे अस्पृश्यता काही प्रमाणात असली किंवा वेगळ्या स्वरूपात असली तरी तिचे जे चटके आहे, जे आमच्या पूर्वजांनी सहन केलेले आहे, ते आम्हाला काही बसले नाही. त्यामुळे जे आपण म्हणतो की ज्याला जडतं त्याला कळतं, तर आम्हाला जडलं नाही. त्यामुळे आम्हाला त्या विषयाची गंभीरता समजली नाही. आम्हाला हे माहीत आहे का 1956मध्ये बाबासाहेबांनी आम्हाला दीक्षा दिली, परंतु आम्हाला हे माहीत नाही का 1956मध्ये दीक्षा दिल्यानंतर आमचे जे पूर्वज आहेत त्यांच्या लोकांनी बहिष्कार टाकलेला, महिनोन्महिने त्यांचा दानापाणी बंद केलेला आणि त्यांच्यावरती अत्याचारांची पराकाष्ठा केली, तरी त्यांनी तो धम्म टिकवला. तुमच्यापैकी कोणी हे म्हणू शकतो का आमच्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्या संपलेल्या आहेत? तुमच्यापैकी किती लोक असे आहेत जे सर्व आपल्या मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये शिकू शकतात का? शकतो का आम्ही? आमच्या मुलांना शिक्षण जेव्हापर्यंत मोफत आणि उच्च दर्जाचं मिळणार नाही तेव्हापर्यंत आमचे मुलं पुढे जाऊ शकणार नाही. आमच्या मुलांना जेव्हापर्यंत गव्हर्नमेंट फॉरेनमध्ये जायला स्कॉलरशिप देणार नाही तेव्हापर्यंत आमचे मुलं विचारतज्ञ सायंटिस्ट होणार नाही, इकॉनॉमिस्ट होणार नाही. या विषयांवरती आम्ही कधी चर्चा केलेली आहे का? आम्ही कधी या विषयावरती चर्चा केली आहे का? जर आमचे मुलं विद्यापीठामध्ये जातात, IITsमध्ये जातात, तर त्यांचा रोहित वेमुला किंवा पायल तडवी का होते? आम्ही या विषयांवरती कधीच विचार करायला तयार नाही. का तयार नाही? कारण की आमचं घर भलं आम्ही भलं. 14 एप्रिल केली, बुद्ध जयंतीला आम्ही खीर वाटली, आमची जबाबदारी संपली. मित्रांनो, एवढा सोपा विषय नाही. जर आम्हाला एवढा सोपा विषय वाटत असेल तर ही आमची खूप मोठी भूल आहे. आम्हाला आमचे अस्पृश्यता तोडासाठी 2500 वर्षाचा कालावधी लागला. सम्राट अशोकाच्या काळामध्ये पूर्ण भारत बौद्धमय होता, परंतु भारत बौद्धमयावरून भारताचे हिंदूकरण व्हायला काही जास्त वेळ लागला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल का आपल्याला जे हक्क मिळालेले आहे, आपल्याला जे अधिकार मिळाले आहे ते आपल्याला जीवनभरण चालणार, तर ते चालणार नाही. तुम्हाला त्या हक्कासाठी लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल आणि त्या संघर्षासाठी कुठेतरी आम्ही एकत्र आलो पाहिजे. आमच्या विषयांवरती, आमच्या समस्यावरती आम्ही कुठेतरी एकत्रित चर्चा केली पाहिजे आणि त्या चर्चेमध्ये काहीतरी त्याचे समस्याचे समाधान शोधले पाहिजे. त्या समस्याचे समाधान न शोधू शकलो तरी चालेल, पण त्या समस्यावरती चर्चा तरी घडवून आणली पाहिजे. ते चर्चा घडवून आणण्यासाठी आपण हे परिषद आयोजित केलेली आहे. आज सर्व मान्यवर उपस्थित झाले आहे. यापुढे तुम्हाला या मान्यवर या विषयावरती मार्गदर्शन करणारच आहे. मला वाटते मी विषयाची प्रास्ताविका थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. जरी माझी लांबलचक प्रास्ताविका झाली असेल
तरी मला असं वाटते का ती आवश्यक होती, कारण की परिसरातली काय वस्तुस्थिती आहे ती मांडणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यासाठी मला वाटते की प्रस्ताविका मी इथे संपवली पाहिजे. आपण मला नम्रपूर्वक ऐकून घेतलं. पुढे सुद्धा आमचे जे मान्यवर उपस्थित आले आहे त्यांना आपण नम्रपूर्वक ऐकून घेणार आणि पुढे या प्रकारे एक आम्हाला जे ऐकण्याची सवय आमची सोडली आहे, आम्ही ती ऐकण्याची सवय आम्ही पुन्हा डेव्हलप करू, या निर्धाराचा निश्चय करून आम्ही हे परिषद सक्सेसफुल करू एवढी आशा बाळगतो आणि आपले 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. वी नो आर राईट्स, वी नो आर प्रिव्हिलेजेस. आपल्याला आपले हक्क माहिती आहेत, पण काय आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या माहिती आहेत. आपल्याला असलेले हक्क, आपल्याला असलेल्या सेवा सुविधा यांची उत्पत्ती कुठनं आहे, ओरिजिन कुठनं आहे, त्यासाठी काय लढा दिला गेलेला आहे हे आपल्याला जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्या एक छोट्याशा प्रास्ताविकेबद्दल मी प्रशांत सरांचे मनपूर्वक आभार मानतो. असाच एक महत्त्वाचा लढा काही दिवसाआधी आपल्या नागपूरच्या धर्तीवरच लढला गेलेला आहे. आपल्या अवतीभोवती बऱ्याचशा गोष्टी घडतात ज्या सरळ सरळ आपल्या आयुष्याला अफेक्ट करतात, पण आपल्याला बरेचदा त्याची माहिती नसते. असा एक लढा लढलेले आमचे आशिष फुलझले आज इथे उपलब्ध आहेत. वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क म्हणजे राईट टू एज्युकेशन अंतर्गत 25% आरक्षण प्रायव्हेट नॉन ग्रँट स्कूल्स म्हणजे खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये लागू राहणार नाही, असा एक महत्त्वाचा निर्णय काही दिवसाआधी राज्य शासनाने घेतलेला होता. या निर्णयाच्या विरुद्ध एक लढा उभारलेले आशिष फुलझले आज आपल्या इथे आहेत. मी अगदी थोडक्यात त्यांना विनंती करतो की मूळ मुद्द्याला हात घालण्याआधी त्यांनी आपल्या सर्वांना त्यांच्या या लढ्याविषयीची प्रचिती द्यावी. स्वागत करा आशिष फुलझलेंचं. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना त्रिवार पंचांग प्रणाम. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. त्या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो ज्यांनी समतेच्या संघर्षात आपल्या रक्ताचं पाणी केलं. मंचावर उपस्थित आदरणीय मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित आपण सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नुकताच महाराष्ट्र सरकारने 2 महिन्या अगोदर एक फतवा काढला होता. तो म्हणजे असा होता की 1 किलोमीटरच्या परिघात जर सरकारी शाळा असेल तर त्या ठिकाणी खाजगी शाळेला निर्णयात घेण्यात येणार नाही. मग हा फतवा निघाल्यावर लगेच त्या खाजगी शाळांना त्या ठिकाणाहून बाद करण्यात आलं. त्याचं मुख्य कारण असं होतं की संपूर्ण भारतामध्ये RTE अंतर्गत ज्या काही खाजगी शाळा आहेत त्यांची देयके जी होती ती जवळपास 22,000 कोटीची होती आणि महाराष्ट्रामध्ये 2400 कोटीची होती. आणि त्याच नागपूरच्या धर्तीवर जवळपास 600 कोटी त्यांना देय होते. तर यांना पळ काढायचा होता म्हणून यांनी काय केलं की 1 किलोमीटरच्या परिघात जर सरकारी शाळा असेल तर त्या ठिकाणी खाजगी शाळांना घेण्यात येणार नाही म्हणून असा फतवा काढला होता. तर त्यावेळेस जेव्हा ही बाब आमच्या निदर्शनास आली तर आम्ही त्या गोष्टीला एकदम गंभीरतेने घेतलं आणि त्या संदर्भात जे काही सायटेशन्स आहेत किंवा जे काही नियम आहेत, जे काही RTEचे कायदे आहेत ते सर्व आम्ही चाचपळून काढले. आणि हे सर्व करत असताना आम्ही सांघिक रूपाने होतो. जवळपास सर्व युवा या ठिकाणी आमच्यासोबत होते आणि आमची ही जी केस लढण्यात आली ती ॲडव्होकेट पायल गायकवाड आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट जैना कोठारी आणि ॲडव्होकेट दीपक चटप यांच्या माध्यमातून ही केस आम्ही लढली. आणि त्याचं फलित असं झालं की कोर्टाने त्या संपूर्ण प्रक्रियेवर स्टे दिला आणि पूर्ववत त्या खाजगी शाळांना त्या ठिकाणी नोंदणी करण्यास बाध्य केलं. आणि त्याच्यामुळे आज जवळपास 11 लाख विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना RTEचा लाभ मिळत आहे. बस मी ह्याच्या पलीकडे काही जास्त बोलणार नाही कारण मला काही वेळाकरताच बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपणसुद्धा अशाच प्रकारचे संघर्ष करणार ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा मध्यम मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध.
बोधिसत्व शिवाजी महाराज, बोधिसत्व शाहू महाराज, बोधिसत्व ज्योतिबा फुले, बोधिसत्व सावित्रीबाई फुले आणि आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच या सगळ्या चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या सगळ्या महापुरुषांनी आणि आपल्या आजी माजी जे सगळे कार्यकर्ते आहेत, ह्या सगळ्यांचा यांना पहिल्यांदा स्मरतो, त्यांना वंदन करतो आणि उपस्थित सगळे सन्माननीय सुखदेव थोरात सर, भदंत आनलजी, भदंत विमल कीर्ती गुणसरेजी, प्रशांत हांडेजी आणि इतर मान्यवर आणि माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. आज जी आपण परिषद आयोजित केली आहे, मुक्तिकोण पथे, याच्याबद्दल आपण आजची प्रासंगिकता, मुक्तिकोण पथेची आजची प्रासंगिकता काय, याच्यावर जे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे, त्या चर्चासत्रासाठी मला ज्या आयोजकांनी आमंत्रित केलं त्यांच्या सर्वात प्रथम मी आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे विचार मांडण्याची एक संधी दिली आणि त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे हे आम्हाला मांडण्याचा एक मौका दिला. त्याच्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. आपल्याला माहिती आहे की मगाशी जसं प्रस्तावितेमध्ये सांगितलं गेलं की 1935ला येवला परिषदेमध्ये हे झालं, बाबासाहेबांनी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. ते माझ्या हातात, हिंदू जन्मणं माझ्या हातात नव्हतं, पण जे मी या जगातून जाईन तेव्हा मी हिंदू म्हणून मरणार नाही हे जे आहे ती एक भूमिका घेतली आणि मग धर्मांतरासाठी जी एक लाट आली आणि मग त्याच्या धर्मांतराची एक चळवळ उभी राहिली आणि त्याच्यानंतर मग एक मुंबई इलाखा परिषदेमध्ये 1936मध्ये आज 30-31 असं जे सगळं मगाशी सांगितलं तशाच प्रकारे. तर त्या सगळ्या याच्यामध्ये बाबासाहेबांनी खूप काही मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये त्याची आजची प्रासंगिकता काय, तर आपल्याला काही त्याच्यामधले मी जे बाबासाहेबांनी एक मुद्दे त्याच्यामध्ये म्हटले होते की जर तुम्हाला सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर धर्मांतर करा, समता प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मांतर करा, स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर धर्मांतर करा आणि संसार जर सुखी करायचा असेल तर धर्मांतर करा. असं जर आपण एक पॅरामीटर किंवा एक यार्डस्टिक लावलं की बाबा हे आपण 1956ला धर्मांतर केलं आणि आपण धर्मांतर करून आज बुद्धिस्ट म्हणून स्वतःला म्हणवतो. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण हे जर यार्डस्टिक ठेवलं तर आपण सामर्थ्य मिळवलं आहे का, आपण समता प्रस्थापित केली आहे का, आपण स्वातंत्र्य मिळवलं आहे का आणि आपण आपला संसार जो सुखाचा चालला आहे की नाही चालला आहे ते तुम्ही प्रत्येकजण तुमच्या इंडिव्हिज्युअली लेवलला बोलता येईल. पण ह्या जे 3 मुद्दे आपल्याला जे बघायचं आहे की सामर्थ्य आपण प्राप्त केलं आहे का, तर बाबासाहेबांनी जे मुक्तिकोण पथेमध्येच त्याच्याबद्दल एक स्पष्टता दिलेली आहे. सामर्थ्य म्हणजे कुठलं सामर्थ्य, कुठल्या सामर्थ्याच्या जोरावर युद्ध लढता येतं आणि कुठल्या सामर्थ्याच्या जोरावर युद्ध जिंकता येतं. युद्ध म्हणजे मारामारांचे युद्ध नाही फक्त, तर हे जे सगळा जो संघर्ष चालला आहे जातीव्यवस्था मिटवण्याचा, अस्पृश्यता मिटवण्याचा हा जो संघर्ष आहे, तर ह्या संघर्षामध्ये कुठलं सामर्थ्य तुमच्याजवळ असलं पाहिजे. तर हे जे सामर्थ्य कुठलं आहे, तर बाबासाहेब म्हणतात की तुमच्याकडे मनुष्यबळ आहे का, द्रव्यबळ आहे का आणि मानसिक बळ आहे का. काय गणित होतं बाबासाहेबांकडे. बाबासाहेबांना माहिती होतं का बाबासाहेब त्यावेळेला ज्या वेळेला बाबासाहेब बुद्धंडाचा धम्म लिहित होते त्यावेळेला बाबासाहेबांची तब्येत खूप खराब होती. खूप म्हणजे तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल नानकचंद रतूचं मेमॉयर ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जरी वाचलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला की बाबासाहेबांची शेवटची खूप खराब होती आणि खूप खराब तब्येतीमध्ये बाबासाहेबांनी बुद्धंडाचा धम्म तयार केला होता. आणि अशा वेळेत बाबासाहेब जर त्या काही दिवसा अगोदर बाबासाहेब जर म्हणत असतील की इथं धम्माची लाट येणार आहे आणि ती परत कधीही जाणार नाही, हे कशाच्या भरोशावर म्हणत होते. म्हणजे बाबासाहेबांना माहिती होतं की आपण इथून जाणार आहे, मग हे कोणाच्या भरोशावर आहे, तर हे आपल्या भरोशावर बाबासाहेब ठेवलं. काय गणित होतं त्यांचं, ते गणित आपल्याला समजायला पाहिजे. त्या गणिताचं पहिलं जे पाऊल आहे ते म्हणजे मुक्तिकोण पथे आहे. बाबासाहेबांनी इथं मुक्तिकोण पथे म्हणजे काय केलेलं आहे, तर ही एक सांस्कृतिक राजकारण करण्याची एक पहिला पाऊल आहे. हे जे पहिलं पाऊल आहे, जे पहिलं पाऊल आपण जर याला म्हटलं की मी हिंदू म्हणून मरणार नाही, हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही,
पण दुसरं जे पाऊल जर आपल्याला बघायला गेलं तर मग आपल्याला हे म्हणता येईल की मुक्तिकोण पते हे जे आहे धार्मिक सांस्कृतिक राजकारण करण्याचे हे एक पहिली एक यलगार आहे हा सगळ्या गोष्टीचा, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला बघायला लागेल. तर आता जे आपण मगाशी म्हणत होतो की हे सगळं जे हिंदू धर्माचं राजकारण करून धर्माधिष्ठित समाज निर्माण करतात किंवा एक राष्ट्र निर्माण करतात, तर त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? तर आपल्याला असं दिसेल की त्यांच्या हिंदू धर्माच्या याच्यावर एक राष्ट्र निर्माण व्हायला खूप मर्यादा आहेत. कारण की बाबासाहेब त्यांच्या एका भाषणामध्ये जे संविधान सभेमध्ये जे बाबासाहेबांनी भाषण केलं त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की ॲनालिशन ऑफ कास्टमध्ये जे बाबासाहेब म्हणतात की जातच्या पायावर ना तुम्ही राष्ट्र निर्माण करू शकत, ना नीतिमत्ता निर्माण करू शकत, ना तुम्ही कुठल्या गोष्टीचा आकार घेऊ शकत. तर धर्म म्हणजे काय आहे, तर जात म्हणजे हे काय आहे, हा एक कमकुवत पाया आहे. त्या कमकुवत पायावर जर तुम्ही कुठलंही बिल्डिंग उभी करायला गेलं तर तो काय पडणार आहे, ती कोसळणार आहे. ती कुठली इमारत जी आहे ती कोसळणार आहे. म्हणून जातीचा प्रश्न न हाताळता जर तुम्ही राष्ट्रवादाची गोष्ट करायला लागलात तर तुम्हाला ते शक्य होणार नाही. म्हणून तुम्हाला दिसतं की BJP RSS कधीही जाती आणि याच्याबद्दल बोलत नाही. सबकी जात एक ही जात आहे, गरिबी एक ही जात आहे, असं काहीतरी बडबडत राहतो आपण. पण याचा अर्थ जात नष्ट होते असं नाही. लोक जातीने व्यवहार करतात. हिंदू धर्मामध्ये जर बाबासाहेब म्हणतात की उपनिषद हे सर्वात भारी ग्रंथ, त्याच्यावर म्हणजे तिकडे मुंगीमध्ये पण ते लोक देव शोधतात, याच्यामध्ये पण देव शोधतात. पण उपनिषद हे जे आहे हे हिंदुझमचं वर्क एथिक नाही आहे. ते काय आहे तर ते फक्त तत्त्वज्ञान आहे. बाष्पळ गप्पा आहेत नुसत्या, त्याचा व्यवहार काही नाही. आणि जो व्यवहार चालतो तो कुठल्या ह्याच्यातून चालतो तर हिंदुधर्मचा सगळा जो व्यवहार चालतो तो आपल्याला दिसतो मनुस्मृती आणि भागवद्गीतेच्या ह्याच्यातून तुम्हाला सगळा व्यवहार दिसतो, जो की चातुर्वर्ण व्यवस्था मानतो, जाती व्यवस्था मानतो. ह्या सगळ्या ह्याच्यातून आपल्याला दिसतं आहे की जात व्यवस्था जोपर्यंत तुम्ही डील करत नाही, जाती व्यवस्थेवर तुम्हाला म्हणजे जातीच्या ह्या सगळ्या गोष्टीवर आपण जर बोलणार नाही, जात व्यवस्था नष्ट करण्याबद्दल बोलणार नाही, तर कुठल्याही गोष्ट इथे उभं करणार नाही. तर आपण पण विरहित समाज करण्यासाठी आपण पण खूप प्रयत्न केले. जसं मार्क्सवादी करतायत, जसे रायटिस्ट विंग करताय, लेफ्टिस्ट विंग करताय, तशाच प्रकारे आपण पण केले. आपण पण म्हटलं दलितवाद जर उभा केला तर जाती नष्ट होतील, बहुजनवाद उभा केला तर जाती नष्ट होतील, मूलनिवासीवाद हे उभा केला तर आपल्याला जाती नष्ट होतील. ह्या आपण पण प्रयोग केले. पण आपल्याला पण काय दिसलं तर तुम्हाला असं दिसतं की जातीतले जे कॉन्फ्लिक्ट आहेत ते आपण त्याच्यामध्ये बघितलं नाही. दलितवाद हा जो आपण उभा केला तो एक वर्गीय गोष्ट आहे, वर्ग उभा करण्याचा नाही. वर्ग म्हणजे एक क्लास कॉन्शियसनेस उभा करण्याची गोष्ट आहे, जी तुमच्यामध्ये दलित ही जाणीव उभी जर झाली तर तुम्ही त्यातल्या ज्या जाती आहेत त्या आपोआप गळून पडतील आणि दलित ही आयडेंटिटी घेऊन आपण काम करतील. पण तुम्हाला दिसतं की वर्ग जे आहे, वर्ग हे काय करतं, जात जी काय करते तर ती वर्गाला मारक आहे. ती जात जी आहे ही वर्ग विरोधी काम करते आणि त्याच्यामुळे दलितवाद उभा राहू शकला नाही. तशाच प्रकारे बहुजनवाद आपण उभा करण्याचा प्रयत्न केला. महायुतीजींनी तिकडे 28% मतदान आपल्याकडे आलं आहे. BSPला मतदान आलं होतं आणि त्याच्यामध्ये जे आपल्याकडे ज्या मोस्ट बॅकवर्ड OBC होत्या किंवा ज्या काही SC याच्यामधल्या होत्या, ज्या जाती होत्या, ज्या निषाद होता, मल्ला होता, कुर्मी होत्या, ह्या सगळ्या ज्या जाती होत्या, ह्या सगळ्या जाती करून आपण एक बहुजन समाजाचं स्वप्न बघितलं होतं, बहुजनवादाचं स्वप्न बघितलं होतं. आणि त्याच्यामधून आपल्याला काय दिसतात, आज त्या निषाद, मल्ला ह्या जाती कुठे आहेत तर आज ह्या NDAच्या सोबत आहेत. कारण की जातीचा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो लक्षात घेऊन त्या लोकांनी एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात काम करते. जात हे बाबासाहेब काय म्हणतात, एक स्वतंत्र नेशनसारखं काम करते. त्यांनी स्वतःला बंदिस्त कप्प्यामध्ये ठेवलेलं आहे. अशी ही जी जात आहे, ही जात दुसऱ्याशी संवाद करायला तयार नाही, दुसऱ्याशी कुठल्या प्रकारचा व्यवहार करायला तयार नाही, रोटीबेटी करत नाही, कुठल्या प्रकारचा व्यवहार जो आहे तो केला जात नाही. अशी जी सगळी पद्धती असल्यामुळे जात ही जी काय आहे ही तुम्हाला एक करता येत नाही. जातीमधून जो पूर्ण जात मोडल्याशिवाय तुम्हाला एक होमोजिनियस समाज निर्माण करता येत नाही. जसं बहुजनवादाचं आहे, म्हणजे मूल निवासीवाद म्हणतो की आपण वंशवाद आहे, म्हणजे इथं सख्खा भाऊ आपली जमीन आणि याच्यावर वाद करत असतो. तर वंश म्हणजे कुठली लांबचीच गोष्ट, कोणाला काय कळतं त्यातलं वंशातलं, आपल्या लोकांना काय कळतं त्यातलं वंशातलं.
आणि वंश आपला एक आहे म्हणून आपण मूल निवासी आहोत आणि म्हणून मग आपण एकत्र आलं पाहिजे. तर त्यांनी जे प्रयोग केले ते वाखाणण्यासारखे आहेत, ते खूप चांगले आहेत. त्यांनी जे ते प्रयोग केले नसते तर आपण ते प्रयोग केले असते आणि आपण ते अडकलो असतो. आता ही जी तिसऱ्या पिढीची जी गोष्ट आहे ही या आपण जे म्हणतो की ह्या पिढ्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टीबद्दल आता ह्या प्रकारचा एक संवाद, एक परिचय, चर्चासत्र आपण आयोजित करतो आणि त्याच्यावर एक पुन्हा नव्यानं आपण त्याच्यावर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे की मुक्तिकोण पथेचं हे आजची प्रासंगिकता काय आहे ह्या आपण बोलण्याचा प्रयत्न करून त्याच्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. पण ह्या ज्या त्यांनी गोष्टी केल्या त्या खूप त्यांचं योगदान आहे, त्या चळवळीला खूप मोठं योगदान आहे. त्यांनी त्या करत करत आंबेडकर चळवळ टिकून ठेवली. त्यांचं हे योगदान वाखाणण्यासारखंच आहे. तर त्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला ह्या दिसतात की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत असं जे आपण जात व्यवस्था टिकवून ठेवून जर आपण आपला समाज निर्माण करण्यासाठी आलं तर आपल्याला ह्या मर्यादा दिसतात. तर बाबासाहेब म्हणतात की जात तोडून समाज निर्माण करण्यासाठी जर काय असेल तर तुम्हाला बुद्धिझम हा एक मोठा मला पटपट आवरायचं आहे. तर बुद्धिझम जो आहे त्या बुद्धिझमच्या मार्फतच आपल्याला जे आहे म्हणून मग बाबासाहेब धर्मांतर जे करतात ते बुद्धिझममध्येच करतात. आणि बुद्धिझमच्या ज्या आपल्याला 4 कसोट्या आदर्श धर्माच्या ज्या कसोट्या आहेत त्या काय कसोट्या आहेत तर बाबासाहेब सांगतात की ईश्वरापेक्षा नीतिमत्तेला जो महत्त्व देतो तो धर्म असला पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय ह्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ह्या गोष्टीसुद्धा धर्मामध्ये असल्या पाहिजेत. आणि काय म्हणायचं सायंटिफिक तुमचा जे विज्ञानवादी लोक आहेत त्यांनासुद्धा तुमचा धर्म काय झाला पाहिजे, अपील झाला पाहिजे. आणि गरिबी हे पूर्वजन्माचं फळ आहे असं जो मानणारा धर्म असेल तर तो धर्म बाबासाहेबांना मानला नाही. आणि ह्या ज्या 4 कसोट्या घेऊन बाबासाहेब बघतात की बुद्धिझम हा जो धर्म आहे हा पूर्णपणे त्याच्यावर उतरतो. आणि जो आहे की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे ज्या गोष्टी ज्या धर्मात आहेत त्या गोष्टी आहेत. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे काय आपल्याला भाषणात बोलायला किंवा असं बोलायला खूप भारी आहे, पण नेमकं हे 3 गोष्टी आहे ह्या एक संघ गोष्टी आहेत, एकत्र असलेल्या गोष्टी आहेत. ह्या एकत्र गोष्टी करून समाज निर्माण करा. हे जर वेगळं केलं, स्वातंत्र्य वेगळं केलं, समता वेगळी केली आणि बंधुता वेगळी केली तर तो जो त्याचा परिणाम आपण बघितलेला आहे. ज्या लोकांनी स्वातंत्र्य फक्त केलं त्यांनी तिथं समतेची गळा दाबलेला आहे. काही लोकांच्या हातामध्ये सत्ता येऊन बहुजनांवर त्या लोकांनी सत्ता गाजवलेली दिसते. तर समता जी बघते, जी लोकांनी फक्त समतेचा उदो केला आणि त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली आणि त्याच्यामधून तुम्हाला दिसतंय की काय झालं आहे तर परत काही लोकांच्या हातामध्ये सत्ता येते आणि ते लोक बहुजनावर राज्य करतात. आणि जेव्हा बंधुत्व असेल, बंधुत्वाच्या शिवाय जर स्वातंत्र्य आणि समता हे जर तुम्हाला आणायचं असेल तर ते फक्त पोलिसी बळानेच आणता येईल. हे मी नाही म्हणत, हे बाबासाहेबांनीच त्यांच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे जे आहेत हे तिन्ही गोष्टी एकत्र बघण्याच्या गोष्टी आहेत. म्हणून तशा प्रकारचा समाज निर्माण करण्याची आपल्याला गरज आहे आणि तशा प्रकारच्या ची निर्माण आपल्याला करावं लागणार आहे. आणि मग बुद्धिझम काय सांगतं तर बुद्धिझम म्हणतं तर बुद्धाच्या बाबासाहेबांनी जो धर्म आपल्याला जो धम्म आपल्याला दिला, जो बुद्धिझम दिला त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी धर्माचं प्रयोजन सांगितलं. एक प्रयोजन काय, जिथं तुम्ही धर्म व्यक्ती जो आहे तो बुद्धत्व प्राप्त करू शकतो. आणि दुसरी गोष्ट काय आहे तर इहलोकी धम्मराज्य प्रस्थापित करणे. इहलोकी म्हणजे याच लोकी, इथं स्वर्ग नरक नाही कुठं याच्यामध्ये आहे, इथंच जे धम्मलोक आहे जे धम्मलोक प्रस्थापित करायचं आहे, धम्मराज प्रस्थापित करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे तर जगाची पुनर्रचना करायची आहे. म्हणजेच काय तर इथं जग बदलायचं आहे. जग कशाला बदलायचं आहे तर तर इथं व्यक्तीमधलं जे नातेसंबंध आहे त्या नातेसंबंधामधलं एक नवीन अधिकाधिक योग्य नातेसंबंध निर्माण झाले पाहिजे. जिथे प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीने आपला स्वातंत्र्य उपभोगलं पाहिजे आणि कुठल्याही आधारावर भेदाभेद आणि कुठल्याही आधारावर स्त्री पुरुष म्हणा किंवा वंश म्हणा किंवा जाती म्हणा अशा कुठल्याही आधारावर भेदाभेद न पाहता तिकडे समानता असली पाहिजे. अशासाठी आपल्याला जे आहे ते जग बदलण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि हे सगळे जे गोष्ट आहेत तर एक रिपब्लिक राजकारण उभं करण्यासाठी आणि एक रिपब्लिक समाज बनवण्यासाठी जे काम आहे ते बुद्धिझमच्या ह्याच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतं. आणि एक
शेवटी जाता जाता एक गोष्ट जी आहे ती तुम्हाला सांगतो, म्हणजे की बुद्धिझम मध्ये जेव्हा वज्जींवर जेव्हा आक्रमण करण्याचा यांनी अजातशत्रूंनी त्यांच्या ब्राह्मणाकडे एक हे केली, मनीषा व्यक्त केली आणि त्यांना म्हटलं की तुम्ही जा आणि बुद्धांना विचारा आणि तिथे जर मी आक्रमण केलं तर माझा विजय होईल का पराजय होईल हे तुम्ही त्यांच्याकडनं सांगा. तर बुद्ध जे आहेत ते त्यांना जो ब्राह्मण आहे तो त्यांच्याकडे जातो आणि तो सगळं कथन करतो की अजातशत्रू असे म्हटले तर तुम्ही आम्हाला त्यांचं मार्गदर्शन करा म्हणून. तर बुद्ध जे म्हणतात ते खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये वज्जी हे जे आहेत हे आनंदाशी डायलॉग करताना ते वज्जी म्हणतात की वज्जी हे काय करतात तर सभा भरवतात, ते काय करतात एकोप्याने निर्णय घेतात, ते काय करतात महिलांचा सन्मान करतात, ते काय करतात तर धम्माचं पालन करतात आणि जे काय ते उद्देश ठरवतात ते उद्देश जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत ते काय करत नाहीत, त्यांच्यामधला त्याप्रमाणे ते वर्तन करत नाहीत. आणि एकदा का त्यांना उद्देश ठरला तर त्या प्रकारे जर ते त्याला नाकारत नाहीत, म्हणजे काय तर कलेक्टिव्ह डिसिजन घेतात, कन्सेन्सस तयार करतात आणि त्याच्यामधून आपला एक जो एक निर्णय घेऊन आपलं एक काम जो आपला निर्णय घेऊन पुढे जातात आणि अशा समाजाला हरवणं कठीण आहे असा जो सल्ला बुद्ध त्यांना देतात. तर म्हणजेच काय तर जो एक रिपब्लिक समाज निर्माण करण्याचं जे काही पोटेन्शियल आहे ते बुद्धिझममध्ये आहे, जिथं आपण बाबासाहेबांनी जे कायच्यात म्हटलं की राजकीय लोकशाही आपण 26 जानेवारी 1950ला अशा एका याच्यामध्ये जाणार आहोत की जिथे आपल्याला 1 वोट 1 व्हॅल्यू आणि 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू अशी गोष्ट असणार आहे. आणि आपण दुसऱ्या ठिकाणी एका विरोधाभास असं हे आहे की जिथे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नाही आहे. तर जी सामाजिक आणि आर्थिक लोकशाही करण्याचं काम कोणाचं आहे तर बाकी कोणाचं नाही, ही सगळी जबाबदारी आपलीच आहे. सामाजिक लोकशाही निर्माण करायची असेल तर बुद्धिझम हाच समाजाच्या धारणेचा धर्म बनला पाहिजे असं आपण इथं या परिषदेच्या निमित्ताने मांडलं पाहिजे. सगळ्यांनी माझं एवढ्या सगळ्या गरमीच्या अवकाळ्यात शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध राष्ट्र. 2018मध्ये डॉक्टर बाबासाहेब स्मृती अवॉर्ड मिळाले आहेत. असे कर्तृत्ववान व्यक्ती आज आपल्याला प्रमुख पाहुणेमधून लाभले हे आपले खरंच चांगले भाग्य आहेत. तसेच मी सरांना मंचावर आमंत्रित करते की त्यांनी मंचावर येऊन आपले मनोगत आम्हा सर्वांपुढे व्यक्त करावे. धन्यवाद. सर्वांना जय भीम. या समारंभाचे अध्यक्ष भदंत विमल कीर्ती गुणसेरी, स्टेजवर बसलेले ह्या समारंभाचे संयोजक बंधू आणि भगिनींनो, एवढ्या गरमीमध्ये आपण इथे बसलात. मी बसताना बघत होतो की अनेक अशा हँडकरचीफ हालत आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बसला त्याबद्दल तुमचे आभारी. येथे जो विषय मला मुख्य वक्ता म्हणून जो दिला तो असा की बाबासाहेबांचे मुक्तिकोन पथे हे जे 1936चे भाषण, मुंबईमध्ये दिलेले भाषण आहे, त्याच्या संदर्भामध्ये सध्याची जी विशेषतः दलितांची जी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्थिती आहे त्या संदर्भामध्ये आपले उपाय काय असले पाहिजेत. म्हणजे ह्यामध्ये साधारणतः 2 ते 3 मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. ती असे की मुक्तिकोन पथेमध्ये बाबासाहेबांनी दलितांच्या उत्थानाकरता, अस्पृश्यांच्या प्रगतीकरता कोणते मार्ग सुचवलेत. पण त्यापूर्वी त्याच लेखामध्ये, त्याच भाषणामध्ये दलितांच्या अधोगतीचे कारणं काय आहेत, अस्पृश्यांच्या अधोगतीचे कारणं हिंदुझम कसे आहेत हे प्रथम त्यांनी मांडलं. त्याच्यानंतर त्यांनी उपाय सुचवला धर्मांतराचा. तर त्याच्याविषयी आपण चर्चा करूया.
नंतर मग पुढच्या साधारणतः 30 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अस्पृश्य वर्गाकरता काय प्रयत्न केलेत, त्यानिमित्तानं काय परिवर्तन झालं आणि सध्या आपली आज स्थिती काय आहे आणि त्या स्थितीच्या संदर्भामध्ये आपण कोणते उपाय आणि धोरणं अंगीकारले पाहिजेत, ह्या 3 विषयावर मी आपल्यासमोर थोडक्यात काही मुद्दे मांडेल. मुक्तिकोन पथे हे जे 1936चं जे भाषण आहे ते मुंबईला जे भाषण दिलं ते भाषण येवल्याला जे त्यांनी 1935ला जे भाषण दिलं, ज्यामध्ये त्यांनी बऱ्याच लोकांनी उल्लेख केला की मी हिंदू धर्माचा त्याग करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या निर्णयामुळे हिंदू समाजामध्ये अशी खलबल निर्माण झाली. पण त्यांनी त्यावेळेस त्यांना येवल्याच्या सभेमध्ये आणि इवन मुंबईच्या सभेमध्ये सुद्धा लोकांना असं आवाहन केलं की ते स्वतःविषयी बोललेत, तर तुम्ही विचार करावा, तुम्हाला धर्मांतराची गरज आहे का, ह्याविषयी विचार करावा आणि त्याच्याकरता 5 ते 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष आपल्याजवळ टाईम आहे, असा आपण वेळ देऊ, असे विधान त्यांनी त्यावेळेस केले. येवल्याचं जे भाषण आहे याची थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. त्याशिवाय इतक्या हिमतीनं, रागानं आणि आवेशानं बाबासाहेब ते का बोलतात, त्याची पार्श्वभूमी म्हणजे महाडचा सत्याग्रह आणि नाशिकचा सत्याग्रह. महाडच्या सत्याग्रह जे 14 तळं होतं त्याच्यामध्ये पाणी पिण्याचे अधिकार नव्हते आणि जेव्हा त्यांनी संघर्ष केला तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला, हिंसा झाली. शेवटी बाबासाहेबांनी तो संघर्ष थांबवला आणि कोर्टामधून 4 ते 5 वर्षानंतर निर्णय आपल्या बाजूनं घेतला. तीच घटना नाशिकची घडली की नाशिकच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्याकरता जेव्हा त्यांनी सत्याग्रह केला त्यावेळेस फार मोठा हल्ला दादासाहेब गायकवाड बाबासाहेबांवर स्वतः झाला, दगडफेक झाली, इतरांना फार जखमा झाल्या, बाबासाहेबाला सुद्धा एक दगड लागला आणि शंकराचार्य डॉक्टर कुर्तकुर्ती यांनी आवाहन करूनही, गांधीजींनी आवाहन करूनही काळ्याराम मंदिराचे जे पुजारी होते त्यांनी दलितांना परमिशन देण्याकरता नकार दिला आणि तेव्हा बाबासाहेबांनी मग दादासाहेब गायकवाडांना सांगितलं की हा जो संघर्ष आहे हे बंद करा, आपल्याला मंदिरामध्ये जाण्याची आपल्याला काही गरज नाही. आणि ते प्रचंडपणे चिडून गेलेत, प्रचंड राग त्यांच्या भाषणातून दिसतो आणि ह्या पार्श्वभूमीवर त्यांनी येवल्याला डिक्लेरेशन केलं की मी धर्म बदलणार. आणि मग त्यानंतर त्यांनी भरपूर वेळ दिला, हे लक्षात ठेवा. येवल्याच्या सभेनंतर 35च्या सभेनंतर जवळ 5-7 संमेलनं झालीत. धुळ्याला, नाशिकला, सोलापूरला, कोल्हापूरला, महार समाजाची, चर्मकार समाजाची, ज्या चर्मकार समाजाच्या सभेमध्ये गेलेत बाबासाहेब, अशा 5-6 कॉन्फरन्सेस झाल्या ज्याच्यामध्ये याच्यावर चर्चा झाली की धर्मांतर करावं की नाही. आणि त्यानंतर मग बाबासाहेबांनी 1936ला मुंबईला एक मोठी सभा ठेवली. त्याचं कारण असं की येवल्याच्या सभेमध्ये ते सविस्तरपणे बोलू शकले नाहीत की हिंदू धर्म म्हणजे काय, हिंदू धर्मामुळे अस्पृश्यांची कशी अधोगती झाली आणि मग हिंदू धर्म का सोडला पाहिजे, याच्याविषयीचं सविस्तर विश्लेषण बाबासाहेब येवल्याच्या भाषणामध्ये करू शकले नाही. आजकाल येवल्याचं भाषणसुद्धा संपूर्ण भाषण आपल्याला मिळत नाही आहे. इवन खैरमूळच्या ग्रंथामध्ये किंवा इतर ठिकाणी त्याचा गोषवारा मिळतो. म्हणून त्यांनी फार पद्धतशीरपणे एक लांब असं भाषण लेख असा तयार केला मुंबईला आणि तेथे त्यांनी मग सर्व कारणं दिली हिंदू धर्म का बदलावा. त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याच्या ऐवजी एक आग्रह मी करेल की बाबासाहेबांनी जरी हिंदू धर्म हा शब्द वापरला तरी संपूर्ण त्यांच्या लिखाणामध्ये
ते ब्रॅह्मॅनिझमविषयी बोलत होते. एक लक्षात ठेवायला पाहिजे की हिंदू धर्म असा काही धर्म नाही आहे. हिंदू शब्द हा 1100च्या काळामध्ये आला, 1110व्या शतकामध्ये आला. तो इराणचा जो अल्बुनी आहे त्यांनी सिंधू नदीच्या पलीकडे जे लोक राहतात ते हिंदू आहेत, आणि तेव्हापासून मग तो हिंदू शब्द पुढे आला. मग सावरकरांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना दिली, पण खऱ्या अर्थाने हिंदू धर्म नसून बाबासाहेबांनी जे संपूर्ण लिखाण केलं आहे ते ब्रॅह्मनिझम केलेलं आहे. बहिष्कृत भारताच्या एका लेखामध्ये तुम्ही वाचला पाहिजे, तो काही लोकांनी जाऊन वाचावा, की हिंदू समाजाचा धर्म कोणता असं टायटल आहे, आणि तो बाबासाहेबांनी अग्रलेख लिहिला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हिंदू समाजाचा धर्म हा ब्रॅह्मनिझम आहे, ब्राह्मणवाद आहे, सनातन धर्म नाही आहे किंवा वैदिझम नाही आहे, ब्राह्मणवाद आहे. तर जेव्हा बाबासाहेब येवल्याला हिंदू धर्म म्हणतात ते वस्तुतः ब्रॅह्मनिझम म्हणतात, किंवा वॉल्यूम 3मध्ये फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम, हे जे शब्द त्यांनी वापरलेत ते ब्रॅह्मनिझम करता वापरले. आणि नंतर मद्रासच्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की हिंदुझम जो आहे हा नंतरचा पुढे आलेला कॉन्सेप्ट आहे, मूळता जो आहे ब्रॅह्मनिझम आहे. तर जेव्हा मी आपल्याला समोर येवल्याच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी जे हिंदुझमचे जे वैशिष्ट्य सांगितले, गुणधर्म सांगितले, ते प्रामुख्याने ब्रॅह्मनिझमचे वैशिष्ट्य आहेत, ज्याच्या कारणामुळे बाबासाहेब धर्मांतराची भाषा करतात. तर काय कारण दिलं बाबासाहेबांनी हे आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. कोणते कारणं दिलेले आहेत? बाबासाहेबांनी विद्यार्थी दशेत सुद्धा कोलंबियामध्ये असताना जाती व्यवस्थेचा अभ्यास केला, आणि 1920पासून तर थेट 1935पर्यंत किंवा 1936ला त्यांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट लिहिलं. त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की त्यांनी सखोल ब्रॅह्मनिझमचा आणि वैदिझमचा अभ्यास केला होता. आणि तो अभ्यास केल्यानंतर त्यांची ही भूमिका बनली की आपण ब्रॅह्मनिझम सोडला पाहिजे, हिंदुझम सोडला पाहिजे. आता हे ब्रॅह्मनिझम भानगड काय आहे, याची काय विचारसरणी आहे, मी त्याच्यामध्ये डिटेल जाणार नाही. त्याची धार्मिक विचारसरणी आहे, माझ्यापेक्षा जास्त भदंती ज्याला माहीत आहे, पण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो ते समजून घेणं आवश्यक आहे की त्यांनी ब्रॅह्मनिझम सोडण्याची भाषा का केली, का सल्ला दिला. ब्रॅह्मनिझमचे 2 विचार आहेत, एक धार्मिक विचार आणि एक सामाजिक विचार. धार्मिक विचारामध्ये आपल्याला माहीत आहे, सिंपल पद्धतीने सांगितलं तर हे सर्व उपनिषद आणि हे सर्व वेद सोडले तर त्याचा सार हा निघतो की देव आहे, देवानं विश्व आणि मानव निर्माण केलेत, म्हणून देवाची पूजा करावी म्हणजे तुम्हाला फायदा होईल. आणि देवाची पूजा करण्याकरता राईट्स करावे, सॅक्रिफाईस करावं. त्याला मराठीमध्ये काय शब्द म्हणतात राईट्सला, ते पूजा अर्चा करावी आणि ब्राह्मण प्रीस्टच्या माध्यमातून करावी, दान द्यावं, आणि प्रत्येक इच्छा करता तुम्हाला ती प्रथा, तो रिच्युअल करावं लागेल. सॅक्रिफाईससुद्धा होता, पूर्वी ॲनिमल सॅक्रिफाईस होता, आता तो थांबला. तर ही थोडक्यात धार्मिक संकल्पना आहे की देव आहे, आपल्या कल्याणाकरता देवाची पूजा अर्चा केली पाहिजे, रिच्युअल्स केले पाहिजे, सॅक्रिफाईस केलं पाहिजे. हे सर्व करताना ब्राह्मीण प्रीस्टहूडच्या माध्यमातून केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळेल किंवा फायदा होईल. त्याच्यानंतर अजून 3 संकल्पना आहेत, त्या थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे धार्मिक विचारामध्ये. की एक की पुनर्जन्माची संकल्पना आहे. व्यक्ती जेव्हा मरतो तेव्हा त्याचं शरीर हे सर्व भौतिक एलिमेंटमध्ये समाविष्ट होतं, परंतु आत्मा कायम राहतो. आत्मा हा इटर्नल आहे, चिरकाल आहे, आणि तुम्ही केलेल्या कर्माचे इम्प्रेशन आत्म्यावर पडतात आणि आत्म्याचा मग पुनर्जन्म होतो. चांगले कर्म केले तर चांगला जन्म, वाईट कर्म केले तर वाईट जन्म. तर ही सोल आणि रिबर्थची संकल्पना ब्राह्मीण धर्मामध्ये आहे, आणि कर्माची संकल्पना आहे. हा साधारणतः धार्मिक विचार ब्रॅह्मनिझममध्ये आहे. हा बाबासाहेबांनी सुद्धा बुद्ध आणि धर्मामध्ये मांडला. परंतु ब्रॅह्मनिझमची निवड धार्मिकच विचार नाही, धार्मिकच संस्था नाही, तर सामाजिक संस्थासुद्धा आहे. आणि ती सामाजिक संस्था म्हणजे जाती व्यवस्था. पुरुषसूक्तामध्ये ऋग्वेदाच्या की देवानं जेव्हा पृथ्वी निर्माण केली देवाने मानवसुद्धा निर्माण केले, पण मानवाची निर्मिती हे 4 जातीमध्ये केली.
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि त्यांच्यामध्ये असमानता निर्माण केली. तर ब्राह्मणिझमचे धार्मिक विचार आहेत आणि सामाजिक व्यवस्था आहे, पण ती सामाजिक व्यवस्था जी आहे, जाती व्यवस्था ही असमानतेवर आधारित आहे, स्वातंत्र्य नाकारण्यावर आधारित आहे आणि अँटी सोशल ॲटिट्यूडवर आहे, बंधुत्वावर आधारित नाही आहे. तर बाबासाहेबांनी मुक्तिकोन पथे जर तुम्ही नीटपणे वाचला तर त्याच्यामध्ये धर्म का बदलावा, ब्रॅह्मनिझमला का सोडावं ह्याची कारणं देताना ब्रॅह्मनिझमची जी सामाजिक व्यवस्था आहे, धार्मिक विचाराविषयी तेवढं त्यांनी त्याच्यामध्ये मांडणी नाही केली, पण जी सामाजिक व्यवस्था आहे, कास्ट सिस्टीम आहे, त्याच्यामुळे अनटचेबलची, अस्पृश्यांची कशी अधोगती झालेली आहे हे लक्षात आणून दिलं. आणि ती अधोगती कोणत्या प्रकारची आहे ते नीटपणे समजून घ्या. जर आजची स्थिती बघायची असेल तर उलट्या तिलट्या चर्चा करण्याच्या ऐवजी व्यवस्थिशीर चर्चा केली पाहिजे. काय मांडलं बाबासाहेबांनी मुक्तिकोन पथेमध्ये की जाती व्यवस्था ही दलितांना त्यांचे सर्व अधिकार नाकारते, अस्पृश्यांना त्यांचे सर्व अधिकार नाकारते. कोणकोणते अधिकार त्यांनी दिलेले आहेत की त्यांना आर्थिक अधिकार नाही आहे, संपत्तीचा अधिकार नाही, धंदा करण्याचा अधिकार नाही, शिक्षणाचा अधिकार नाही, उच्च जातींच्या चांगल्या रोजगारीमध्ये रोजगार करण्याचा अधिकार नाही. कॅज्युअल लेबर आहे, स्लेव्ह लेबर आहे, पण चांगला रोजगार मिळणार नाही. म्हणजे प्रॉपर्टीचा अधिकार नाही, लँडचा नाही, उद्योगधंद्याचा नाही, रोजगारीचा नाही आणि शिक्षणाचा नाही. त्यामुळे लिटरसी आहे. हे जे आर्थिक अधिकार आहेत हे जातीनं नाकारलेले आहेत, स्पष्टपणे लिहिलेले आहेत मनुस्मृतीमध्ये. त्याचबरोबर सामाजिक अधिकारसुद्धा नाकारलेले आहेत की तुम्ही अस्पृश्य असल्यामुळे, त्याच्यावर नंतर येईल मी, अस्पृश्य असल्यामुळे तुमची वस्ती गावामध्ये वेगळी, तुमच्याशी सामाजिक संबंध नाही, तुमच्याशी लग्न नाही, तुमच्याशी आंतरजातीय विवाह नाही किंवा आंतरजातीय भोजन नाही, आणि ज्या सर्व पब्लिक प्लेसेस आहेत, रस्ता असेल, विहीर असेल, मंदिर असेल, गार्यान असेल, ह्याच्यामध्ये तुम्हाला अधिकार नाहीत, सामाजिक अधिकार नाहीत, धार्मिक अधिकार नाहीत. तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश नाही, पूजा करण्याचा अधिकार नाही आहे. आणि चौथा अधिकार जो त्यांनी सांगितला की तुम्हाला पर्सनल जे आहेत, ज्याला इंडिव्हिज्युअल राईट असतात, मी कपडे कसे घालावे, मी पायामध्ये बूट घालावं की काय, चालताना छत्री घ्यावी की नाही, सायकलवरून चालावं की नाही, हे जे व्यक्तीचे पर्सनल अधिकार आहेत ते सुद्धा नाकारण्यात आले. तुम्ही चांगले कपडे घालू शकत नाही, तुम्ही चांगले बूट वापरू शकत नाही, तुम्ही सायकलीवर चालू शकत नाही. ॲट्रॉसिटीच्या जर तुम्ही केसेस पाहिल्या तर अनेक केसेस ह्या पर्सनल अधिकार नाकारण्याच्या निमित्तानं झालेल्या आहेत. आता हे तुम्ही बघा की मनुष्याला प्रगती करण्याकरता, इंडिव्हिज्युअलला प्रगती करण्याकरता ज्या संपूर्ण अधिकाराची गरज आहे ते संपूर्ण अधिकार अस्पृश्यांना नाकारले होते, हे त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ब्रॅह्मनिझमची सामाजिक व्यवस्था हे संपूर्ण तुम्हाला अधिकार नाकारत असेल तर ब्रॅह्मनिझमला ॲक्सेप्ट कसं करावं, काय म्हणून ब्राह्मण राहावं, काय म्हणून धर्म बदलू नये, म्हणून आवेशानं धर्म बदलण्याची ती भाषा करतात. त्यानंतर पाचवी डिसॅबिलिटीज, पाचवा अधिकार जो नाकारला जातो आहे तो हा आहे की दलितांना, अस्पृश्यांना हे अधिकारच नाकारले नव्हते, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि वैयक्तिक, तर त्यांना इम्प्युअर आणि पोल्युटिंग म्हणून समजण्यात आलं होतं की तुमच्याबरोबर संबंध ठेवणं भ्रष्टाचार निर्माण करतं, हायकास्टला इम्प्युअर बनवतं. म्हणून ह्या ज्या सर्व अधिकार नाकारणं हे मनुस्मृतीमध्ये आहे, परंतु प्युरिटी, इम्प्युरिटी, अनटचेबल अस्पृश्य आहेत, त्यांना टच करू नये, ही संकल्पना नंतरची आहे. बाबासाहेबांचं पुस्तक आहे ना भूवेर शूद्रा, त्याच्यामध्ये हे सर्व दिलेलं आहे. पण नंतर त्यांनी एक अजून पुस्तक लिहिलं भूवेर अनटचेबल. भूवेर अनटचेबल लिहिण्याची काय गरज भासली त्यांना, कारण का अनटचेबिलिटी, अस्पृश्यता ही नंतर आली. बाबासाहेबांचं म्हणणं आहे की 400 AD मध्ये आली. आणि अनटचेबिलिटी म्हणजे काय की तुम्ही इम्प्युअर आहात, तुमच्या स्पर्शामुळे उच्च जातीला इम्प्युअर होतात, तुमच्या सावलीमुळे तुम्ही इम्प्युअर होता, तुम्ही जवळ जर आले तर इम्प्युअर होतात,
तुमचा श्वास जर उच्च जातीच्या खांद्यावरून गेला तर इम्प्युअर होता, तुमची थुंकी पडली आणि त्याच्यावर जर पाय पडला तर हायकास्ट इम्प्युअर होतात. इतक्या खालच्या दर्जाचे तुम्ही आहात. तर बाबासाहेबांनी पुढे चालून याचं विश्लेषण केलेलं आहे की ऑल आर ह्युमन बिईंग, हे सर्व आपण ह्युमन बिईंग आहोत, ॲनिमल बिईंग नाही, ह्युमन बिईंग आहोत. परंतु ह्युमन बिईंग आर ऑल्सो पर्सन्स. आणि पर्सन्स म्हणजे काय, त्यांना अधिकार आहेत. तर अस्पृश्य ह्युमन बिईंग असून त्यांना अधिकार नव्हते. दे वर नॉट पर्सन, दे आर नॉट पर्सन, दे आर नॉट ट्रीटेड लाईक पर्सन. तर ही जी अस्पृश्यता आहे, ज्याच्यामुळे अनटचेबिलिटी आली, अनसिएबिलिटी आली, दृष्टीतून सुद्धा अस्पृश्यता होते, नजर घालू नये. अनटचेबिलिटी, अनसिएबिलिटी, अनअप्रोचेबिलिटी, जवळ जाऊ नये. एका स्मृतीमध्ये अंतरसुद्धा निश्चित करून दिलेला, 8 हात की काहीतरी आहे की तेथे तुम्ही राहावं, तुमची सावली पडली तर भ्रष्ट होईल. इतकी वाईट स्थिती कोणत्याही वर्गाची जगामध्ये नव्हती. आणि हे सर्व ब्रॅह्मनिझममुळे किंवा तुमच्या भाषेमध्ये हिंदुझममुळे झालेलं आहे. ते धोरण मग त्यांनी पॉलिटिकल पार्टीच्या माध्यमातून आणलं, दुसरी धोरण आणलं. इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन केली 1937ला, 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशन केली आणि 1955ला रिपब्लिकन पार्टीचं डिक्लेरेशन केलं. आणि ते वाढल्यामुळे मग ह्याच शहरामध्ये 1957ला रिपब्लिकन पार्टी स्थापन झाली आणि मॅनिफेस्टो बनवला. अशा 3 पॉलिटिकल पार्टीज त्यांनी स्थापन केल्या. त्या पॉलिटिकल पार्टीजमध्ये कोणता प्रोग्राम दिला, त्या पॉलिटिकल पार्टीजला जर पाहिलं, त्याच्यात डिटेल जाता येत नाही, परंतु सारांश म्हणून जर तुम्हाला सांगितला तर त्याच्यामध्ये त्यांनी तात्विक विचारसरणीसुद्धा मांडली. ती विचारसरणी अशी मांडली की सरकारजवळ बरेचसे उत्पन्नाची साधनं असावे. प्रायव्हेट इकॉनॉमीमुळे दलितांचं कल्याण होणार नाही, अस्पृश्यांचं कल्याण होणार नाही. उद्योगधंदे सरकारकडे असावे, शिक्षण सरकारकडे असावं, हेल्थ सर्व्हिस सरकारकडे असावी, इन्शुरन्स सरकारकडे असावं. म्हणजे एका अर्थाने हा सोशलिझम होता. कॅपिटलिझममध्ये काय असते, प्रायव्हेट प्रॉपर्टी असते. सोशलिझममध्ये काय असते, सरकारची प्रॉपर्टी असते. तर त्यांनी सरकारच्याकडे प्रॉपर्टी असावी ज्याच्यामुळे अस्पृश्यांचा फायदा होईल अशी सूचना दिली. लेबरकरता कायदे असावे ज्याच्यामुळे जॉब सिक्युरिटी, सोशल सिक्युरिटी होईल. आणि त्याच्यानंतर ह्या संपूर्ण 3 पार्टीच्या वतीने त्यांनी म्हटलं की अस्पृश्यांना जमिनी मिळाव्या, पडीत जमिनी, कल्टिवेबल लँड, अनकल्टिवेबल लँड ह्या डिस्ट्रीब्यूट कराव्या. हे इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा आहे. त्याच्यानंतर दलितांची सेपरेट, अस्पृश्यांची सेपरेट सेटलमेंट असावी. उच्च जातीबरोबर राहून त्यांना काही फायदा होणार नाही, अन्य अत्याचार होतील तर त्यांच्या सेपरेट सेटलमेंट असाव्या आणि सेपरेट जमिनी असाव्या. म्हणून दे शुड बी इंडिपेंडंट ऑफ हाय कास्ट इकॉनॉमिकली आणि सेटलमेंट वाईज, हे त्यांनी मागणी केली. तर हे सर्व आपल्याला पॉलिसी त्यावेळेस त्यांनी ती लागू केली होती. सरकारचा सहभाग, शिक्षण सरकारकडे मोफत आणि कंपल्सरी असावं, जमिनी वाटाव्या, मजुरांना प्रोटेक्शन असावं, हे इंडिपेंडंट लेबर पार्टी आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये होती. पण शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो मला सांगायचा आहे ते सांगून मी संपवतो. प्रेझेंट सिच्युएशन येतो की शेवटी 1947ला जेव्हा घटना बनत होती त्यावेळेस अनेक पॉलिटिकल पार्टींनी मेमोरंडम दिले सरकारला, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीला. त्यावेळेस बाबासाहेबांनी सुद्धा एक मेमोरंडम दिलं जे पब्लिश झालं स्टेट अँड मायनॉरिटीच्या नावाने. त्याच्यामध्ये त्यांनी अस्पृश्यांकरता कोणती अर्थव्यवस्था, कोणती सामाजिक व्यवस्था, कोणती राजकीय व्यवस्था असावी, पहिल्यांदा त्यांनी आपली आयडिओलॉजी त्या पुस्तकामध्ये स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये व्यक्त केली आणि प्रोग्राम दिला. इकॉनॉमिक रेमेडीज अँड सोशल रेमेडीज, ते शेवटचं त्यांचं धोरणावर लिखाण होतं बाबासाहेबांचं. काय त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी सोशलिझमला सपोर्ट केला, डेमोक्रॅटिक सोशलिझमला, कम्युनिझमला नव्हे. कम्युनिझममध्ये काय, सर्व संपत्ती सरकारच्या मालकीची असते आणि एका पक्षाचं राज्य असतं, ते त्यांनी नाकारलं. परंतु कम्युनिझमचा सोशलिझम ॲक्सेप्ट केला.
परंतु तो डेमोक्रॅटिक पद्धतीने यावा, पार्लमेंटरी पद्धतीने यावा. तर बाबासाहेबांनी डेमोक्रॅटिक सोशॅलिझमची संकल्पना तिथे मांडली अस्पृश्यांकरता. आणि सोशॅलिझममध्ये काय त्यांनी मांडलेलं आहे की जमीन सरकारकडे असावी, सर्वांना समान वाटावी, कलेक्टिव्ह फार्मिंग असावी, नो बडी शुड बी लँडलेस, आणि बेसिक इंडस्ट्रीज मुख्य कारखाने सरकारकडे असावे, शिक्षण सरकारकडे असावं, इन्शुरन्स सरकारकडे असावं, हे त्यांनी त्याच्यामध्ये मांडलं आहे. म्हणजे त्यांनी सोशॅलिझमची आर्थिक व्यवस्था अस्पृश्यांच्या उत्थानाकरता मांडली, प्रायव्हेट इकॉनॉमी नाही मांडली. एक सेक्टर प्रायव्हेटकडे ठेवला, पण मुख्य जे उत्पन्नाची साधनं आहे ते सरकारकडे असावी. आणि हे परिवर्तन पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या माध्यमातून यावं, हुकुमशाहीच्या माध्यमातून नाही. हा बाबासाहेबांचा मुख्य तत्त्वज्ञान आहे, राजकीय आणि आर्थिक. याच्याविषयी कधी उल्लेख होतो का? कोणत्या तरी पॉलिटिकल पार्टीनी ज्या आपल्या 15-20 पॉलिटिकल पार्टी विभागलेल्या आहेत, सर्व बाबासाहेबांना मानतात आणि येट दे आर डिवायडेड. कधी हे तत्त्वज्ञान बाबासाहेबांचं लोकशाही समाजवादाचं मांडलं का? नाही. तर बाबासाहेबांनी 2 उपाय दिले स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये, जे आज लागू केले पाहिजेत. ते की सोशॅलिझम फॉर इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट, आणि नंतर मग जातीय भेदभाव जो आहे त्याच्याकडे त्यांनी पॉलिसी दिली. आणि ती पॉलिसी तीच होती जी त्यांनी 20 वर्ष वापरली, की लेजिस्लेशनमध्ये रिझर्वेशन, जॉबमध्ये रिझर्वेशन, प्रायव्हेट अँड पब्लिक दोन्ही याच्यामध्ये, जे आज फक्त पब्लिकमध्ये आहे. एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये रिझर्वेशन, शिक्षणाकरता पैसा, सेपरेट सेटलमेंट. हा इकॉनॉमिक डिस्क्रिप्शनच्या विरोधातला उत्थानाकरता प्रोग्राम आणि आर्थिक उत्थानाकरता हे दोन्ही प्रोग्राम दिलेले आहेत. याचा संपूर्णपणे आपल्याला विसर पडलेला आहे. त्याचं एक उदाहरण देतो, नंतर दुसऱ्या मुद्द्यावर जातो. तो असा की जेव्हा इथे बाबासाहेबांनी फक्त ओपन लेटर दिलं होतं पार्टी सेटअप करण्याकरता, पण येथे मग शेवटी जेव्हा रिपब्लिकन पार्टी स्थापन झाली नागपूरला, तेव्हा कमिटी स्थापन करण्यात आली की मॅनिफेस्टो बनवावा 1957च्या इलेक्शनकरता. BC कांबळे त्याचे चेअरमन होते त्या मॅनिफेस्टोचे. त्यांनी पूर्ण मॅनिफेस्टो जो आहे तो स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये जे बाबासाहेबांनी विचार दिलेत आणि जो प्रोग्राम दिला जसचे तसे मांडलेत. जमिनीचं राष्ट्रीयकरण, उद्योगधंद्याचं राष्ट्रीयकरण, शिक्षणाचं राष्ट्रीयकरण, इन्शुरन्सचं राष्ट्रीयकरण. आणि ते एक स्टेप पुढे गेले RPI, की होलसेल ट्रेड जो आहे तो सुद्धा सरकारकडे असावा, कन्झ्युमर गुडचा आहे, कारण की दलितांना जो आहे तो फायदा होत नाही. आणि बँकिंगसुद्धा सरकारकडे असावं. इतका मोठा मग त्यांनी तो पसार वाढवला, कारण की बाबासाहेबांचा विचार समाजवादी होता. मुख्य उत्पन्नाची साधनं सरकारकडे असावी ही विचारसरणीच्या आधारावर RPIनी ह्या संपूर्ण पॉलिसी दिली. पण RPIने एक मोठी घोळचूक केली, BC कांबळेने विशेषतः आणि त्या कमिटीनं, ज्याच्यामध्ये पवार, रूपते ही सारी मंडळी होती, की त्यांनी तत्त्वज्ञानामध्ये लिहायला पाहिजे होतं की बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान हे लोकशाही, समाजवाद आणि समतेवर आधारलेली सामाजिक व्यवस्था हे तत्त्वज्ञान आहे. आणि त्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर पॉलिसी आपण करावी. ते तत्त्वज्ञान त्यांनी दिलं नाही, टाळलं. त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनमधलं तत्त्वज्ञान घेतलं, ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं होतं की कोणतीही आर्थिक व्यवस्था जी दलितांच्या, अस्पृश्यांच्या फायद्याची आहे ती आम्ही ॲक्सेप्ट करू. पण 1947ला त्यांनी आपलं मत फार क्लिअर सांगितलं की लोकशाही, समाजवाद आपल्या समाजाची तरक्की करेल, पण ते केलं नाही. ते आज करणं महत्त्वाचं आहे. शेवटच्या मुद्द्यावर येतो. तो मुद्दा असा की हे बाबासाहेबांचे विचार मुक्तीचे आहेत, सध्याच्या स्थितीमध्ये त्याचं कसं काय उपयोग आपण करावा, नीटपणे समजून घ्या. बाबासाहेबांनी मुंबईच्या भाषणामध्ये, मुक्तिकोन पथेच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की ब्रॅह्मनिझमच्या सामाजिक व्यवस्थेमुळं अस्पृश्यांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि राजकीय अधिकार नाकारले गेलेले आहेत. याच्या पुढे जाऊन त्यांना अस्पृश्य समजलेलं आहे आणि सोशली सेग्रिगेटेड आहेत, रेसिडेन्शियली सेग्रिगेटेड आहेत, वस्त्या वेगळ्या आहेत. आज काय स्थिती आहे, जे त्यांनी सांगितलं 1936ला, आज काय स्थिती आहे? जी प्रगती झालेली आहे ती आपल्याला दिसते की रिझर्वेशनच्या माध्यमातून एक वर्ग सरकारी नोकऱ्यामध्ये आला आणि एक मिडल क्लास निर्माण झाला. शिक्षण दिल्यामुळे, स्कॉलरशिप आणि ह्या दिल्यामुळे जो सुशिक्षित वर्ग आहे तो सरकारी नोकऱ्यामध्ये गेला, प्रायव्हेटमध्ये सुद्धा गेला. प्रायव्हेटमध्ये शिक्षण घेतल्यामुळे त्याला नोकऱ्या मिळू शकल्या.
लँड रिफॉर्मचा जमिनीचा काही फायदा नाही झाला डिस्ट्रीब्युशनचा. बाबासाहेबांनी म्हणून स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये लिहिलेलं आहे, एक फार महत्त्वाचं वाक्य आहे बाबासाहेबाचं, लँड रिफॉर्म विल नॉट हेल्प गिव्ह द लँड टू द शेड्यूल कास्ट. ती सर्व ओबीसी आणि उच्च लोकांच्या हाती जाईल. तेच नेमकं घडलं. लँड नाही मिळाली, उद्योगधंदे नाही मिळाले. तर आज 20 वर्षानंतर इतकं लिटरेचर आहे की उच्च शैक्षणिक संस्थेमध्ये दलितांचं आणि ट्रायबलचं भेदभाव होतो. मोस्ट एज्युकेटेड अँड लिटरेट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन गाव नाही आहे, तेथे भेदभाव होतो. तर जातीय भेदभाव हा प्रत्येक ठिकाणी आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला नोकरी मिळत नाही, घर मिळत नाही, शिक्षणामध्ये घेण्यामध्ये प्रॉब्लेम होतो, इतर गोष्टी असतात. आज नागपूर शहरामध्ये मी आकडेवारी बघितलेली आहे, 30% दलित स्टे इन स्लम. ऑफ द टोटल पॉप्युलेशन ऑफ शेड्यूल कास्ट 30% हे स्लममध्ये राहतात. ही हाऊसिंगची आहे. मग स्लममध्ये राहत असल्यामुळे मालन्यूट्रिशन, रोग, आजार, मॉर्टॅलिटी हे सर्व आलं. ही स्थिती शहरामधली आहे. ऑल इंडिया लेवलवर मी पाहण्याचा प्रयत्न केला की आरडाओरडा केला जाते की बा तुम्हाला रिझर्वेशन माध्यमातून नोकऱ्या मिळालेल्या आहेत खूप. तर मी सरकारी नोकऱ्या घेतल्यात पूर्ण भारतामधल्या, आणि त्याचं प्रमाण काढलं रेग्युलर सॅलरी जॉबबरोबर किती आहे, 3% येतं. एकूण रेग्युलर सॅलरीच्या किंवा एकूण वर्करच्या सरकारी नोकऱ्यामधलं प्रमाण फक्त 3% आहे. त्या 3%ने काय परिणाम होणार आहे? हा छोटासा वर्ग फक्त मोबाईल होतो. तर ही स्थिती शहरामधून सुद्धा आहे. मी थोडा वेळ घालवला, पण काय केलं पाहिजे? मग धोरण तेच केलं पाहिजे जे बाबासाहेबांनी दिलं, जे बाबासाहेबांनी 1920 पासनं ते 50पर्यंत, आणि त्याच्यानंतर इंडिपेंडंट लेबर पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्याच्यामध्ये जे त्यांनी धोरणं वापरलेत आणि जे तत्त्वज्ञान दिलं ते आपल्याला आज लागू करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये बदल करावे लागतील. कोणते तत्त्वज्ञान धोरणं दिलं त्यांनी, कोणती आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था दिली, क्लिअर आहे की त्यांनी समाजवाद दिला. काठमांडूच्या भाषणामध्ये सुद्धा बुद्धिझमचा सपोर्ट घेऊन दिला की बुद्धिझम समाजवादाला कसा सपोर्ट करतो. भिक्खू बसलेले आहेत, प्रॉपर्टीलेस जीवन जगतात, तर भिक्खू संघाकडे प्रॉपर्टीचा अधिकार नाही दिला. म्हणून बाबासाहेब म्हणतात की ज्या अर्थव्यवस्थेची सपोर्ट बुद्धिझम करतो ती आहे प्रॉपर्टीलेस. कारण की बुद्धिझममध्ये तृष्णा, ग्रीड नाही आहे प्रॉपर्टीची. तर अशी अर्थव्यवस्था पाहिजे की जिथे प्रॉपर्टी नाही आहे, सरकारकडे प्रॉपर्टी राहील, आणि पण ते लोकशाहीच्या मार्गातून करावं. मार्क्समधला आणि बुद्धातला हाच फरक आहे. मार्क्स क्रांतीमधून, व्हायलन्समधून समाजवाद आणू इच्छितो, पण बुद्ध म्हणतात की नाही, तो नॉन व्हायलंट वेनं पर्सुएशन करून मॉरॅलिटी च्या माध्यमातून हे करून तो आणला पाहिजे. तर पहिला जो धडा आहे तत्त्वज्ञानाचा तो सामाजिक अर्थव्यवस्था, राजकीय अर्थव्यवस्था म्हणजे लोकशाही, पार्लमेंटरी डेमोक्रेसी, आणि सामाजिक अर्थव्यवस्था ही समतेवर, बंधुत्वावर आणि लिबर्टीवर आधारित हे तत्त्वज्ञान आहे. पण तत्त्वज्ञानाच्या आधारावर पॉलिसीजसुद्धा दिल्या पाहिजेत, ज्या बाबासाहेबांनी दिल्यात. त्या पॉलिसीज कोणत्या? पहिली पॉलिसी की अजूनही भूमिहीनांचं प्रमाण दलितामध्ये फार जास्त आहे, लँड डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम केला पाहिजे. दादासाहेब गायकवाडनी 1964ला फार मोठा संप केला. 5 लाख लोक जेलामध्ये गेले आणि 2.5 ते 3 लाख जमिनी मिळाल्या. आज दिसते का कोणत्या तरी पार्टीकडनं लँड डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम? बाबासाहेबांनी सातत्याने म्हटलं की जमीन पडून आहे, कल्टिवेबल वेस्टलँड म्हणतात त्याला. ती कल्टिवेट केल्या जाऊ शकते, पण वेस्ट आहे म्हणून त्याचा काही जॉब होत नाही. तुम्ही नागपूरच्या भोवती जा, जरी कधी प्लेनमधून गेला असाल, पण तसंही तो जर गेला तुम्ही, तर हजारो एकर कल्टिवेबल वेस्टलँड आहे. त्या जमिनी दलितांना का देऊ नये? ते कल्टिवेट करतील, ट्री कल्टिवेशन करतील, फूड कल्टिवेशन करतील. नाही दिलं जात. उद्योगधंद्याकरता काही पॉलिसी आहे? काही पॉलिसी नाही. मला आठवते की एक पॉलिसी त्यावेळेस मी आग्रह धरल्यामुळे, त्यावेळेस मुकुल वासनिक समाज कल्याण मंत्री होते आणि हर्षदीप कांबळे त्यांचे OSD होते, तेव्हा त्यांना मी सांगितलं की तुम्ही रिझर्वेशन द्या शेड्यूल कास्ट बिझनेसमॅनला, त्यांचं कोणी विकत घेत नाही. मग त्यावेळेस एक 10 की 12% रिझर्वेशन देण्यात आलं की ज्या मायक्रो एंटरप्राइज मिनिस्ट्री आहे, स्मॉल, मीडियम अँड मायक्रो इंडस्ट्रीज, हे दलिताकडून त्यांच्या टोटल परचेसच्या किमान 15-20% हे दलित बिझनेसकडून घेतील. हे पहिल्यांदा प्रोक्युरमेंट पॉलिसी आली त्यावेळेस. आणि ज्यावेळेस मुकुल वासनिकने ती वाढवली 20पर्यंत आग्रह केला, त्यावेळेस त्यांना मिनिस्ट्री
मधून जावं लागलं. परंतु आज दलित उद्योगाकरता तुम्हाला रिझर्वेशन पॉलिसी आणि डेव्हलपमेंट प्रोग्राम मागावा लागेल. त्यानंतर शेतकऱ्यालासुद्धा तेच होतं. गावामध्ये तुम्ही जा, मी स्टडी केलेला आहे, त्यांना बैल मिळत नाहीत, उच्च जातीकडनं लेबर मिळत नाहीत, मॅन्युअर मिळत नाही, फर्टिलायझर मिळत नाहीत. सरकारने या जातीमुळे तर सरकारने त्यांना हे इनपुट सर्व सप्लाय करायला पाहिजे. दलित फार्मर करता तुम्हाला पॉलिसी द्यावं लागेल, दलित उद्योगधंद्याकरता पॉलिसी द्यावं लागेल. त्यानंतर लेबर एम्प्लॉयमेंट, ती जी एम्प्लॉयमेंट आहे आज रिझर्वेशन पॉलिसी फक्त कशाकरता आहे? सरकारी धंद्यामधून, सरकारी नोकऱ्यामधून. प्रायव्हेट सेक्टर जेथे मोठ्या प्रमाणामध्ये जातीय भेदभाव होतो तेथे रिझर्वेशन नाही, आणि सरकारी सेक्टर आहे छोटा. आणि आज काय चाललेलं आहे 2014 नंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेटायझेशन सुरू झालेलं आहे की त्याला काही अंत नाही आहे. त्याच्यामागचे हे उद्दिष्ट आहे की प्रायव्हेटाईज करा म्हणजे डिरिझर्वेशन होईल. काही रिझर्वेशनला विरोध करू नका, दलित चिडतील, पण गपचूपपणे प्रायव्हेटाईज करा. एअर इंडिया प्रायव्हेटाईज, एअरपोर्ट प्रायव्हेटाईज, पण बाकी अजून कितीतरी सेक्टर प्रायव्हेटाईज केले ज्याच्यामधलं रिझर्वेशन संपलं. तर आज ही मागणी असली पाहिजे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन पाहिजे जॉबमध्ये. आज थोडीफार आहे रिझर्वेशन पॉलिसी प्रायव्हेट सेक्टरमध्ये देतात, त्याच्यामध्ये माझाही रोल आहे. जेव्हा मनमोहन सिंगनी प्रायव्हेटायझेशनची पॉलिसी आणली त्यावेळेस त्यांना आम्ही जाऊन भेटलो की म्हटलं हे तर रिझर्वेशन संपवणार आहे. तर ते म्हणाले काय? म्हटलं प्रायव्हेट सेक्टरमध्ये काहीतरी तुम्ही करा. पण प्रायव्हेट सेक्टर काही तयार नव्हता. पण शेवटी ते लज्जखाचं थोडेसे तयार झालेले आहेत की आम्ही स्कॉलरशिप देऊ प्रोफेशनल याच्याकरता, आम्ही बिझनेस प्रमोशन करता काही करू. तर ती पॉलिसी आहे सध्या व्हॉलंटरी अँड सेल्फ रेग्युलेटरी. दर वर्षाला त्याचा रिव्ह्यू मनमोहन सिंगच्या काळामध्ये होत होता, पण आता मागच्या 1914 कधी रिव्ह्यू वर्षानं झाला नाही. एकच आहे की टाटा आणि फोर्बेस ह्या 2 कंपन्या फार व्यवस्थिशीर करतात. जेव्हा जेव्हा त्यांचं फंक्शन असतं, सेमिनार, त्यावेळेस ते बोलावतात मला की हे बघा आम्ही हे करत आहोत. त्यांना माहीत आहे माझा हा रोल होता त्याच्यामध्ये, इराणी कमिटी वगैरे झाली होती. तर परंतु आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये बिझनेस करता आणि एम्प्लॉयमेंट करता रिझर्वेशन फार आवश्यक आहे. माझं सध्याच आता पुस्तक आलेलं आहे की शेड्यूल कास्टचं डिस्क्रिमिनेशन इन एम्प्लॉयमेंट इन प्रायव्हेट सेक्टर. त्याच्यामध्ये प्रचंड डिस्क्रिमिनेशन प्रायव्हेट सेक्टरमध्ये दलितांचं होतं. नोकऱ्या मिळत नाहीत, मिळाल्या तर खालच्या जॉबमध्ये मिळतात. त्यामुळे आजच्या घडीला किंवा याच्या अगोदरसुद्धा अनएम्प्लॉयमेंट रेट जर शेड्यूल कास्टचा घेतला तर तो ओबीसी आणि हाय कास्टपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्याचं एक कारण शिक्षण कमी असेल, पण दुसरं कारण म्हणजे जातीय भेदभाव. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशनची मागणी केली पाहिजे. हा आराखडा सध्या आपण मांडला पाहिजे. दुसरा की जातीयता आणि अस्पृश्यता आहे, तोच अनटचेबिलिटी ऑफेन्स आहे आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट. काही कास्टच्या विरोधामध्ये मूव्हमेंट नाही आहेत. ॲट्रॉसिटी होत राहतात, अस्पृश्यता होत राहते, पण तो अँटी कास्ट मूव्हमेंट दिसते का कुठे? दलितांकडच्याकडून सुद्धा नाही आहे. बाकी इतर तर जाऊ द्या. UPमध्ये काय काय वाईट स्थिती आहे वाल्मिकीची तुम्हाला कल्पना आहे. बुद्धिझममध्ये कन्व्हर्शन करायला गेले तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला. तर जातीच्या विरोधामध्ये, अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये संघर्ष केला पाहिजे आणि कायदेही बदलले पाहिजेत. मी एक पुस्तक लिहिलं आहे महाराष्ट्रावर. जेव्हा मराठा कम्युनिटी म्हणाली की शेड्यूल कास्ट जाणून बुजून मराठांना हे करण्याकरता खोटे हे करतात, ते मी संपूर्ण तपासणी केली पाहिली. त्याच्यामध्ये काही निघालं नाही. त्याच्यामध्ये काही सजेशन मी केलेले आहेत की तुम्ही प्रत्येक 10 गावाला एक सेक्रेटरी का अपॉइंट करत नाही, ज्याचं काम असेल अस्पृश्यता विरहित गाव निर्माण करणं, अनटचेबिलिटी फ्री व्हिलेज. एक सेक्रेटरी करा ना, जसा सेक्रेटरी पंचायतचा असतो तसा एक सेक्रेटरी करा, कारण जातीयतेचा प्रश्न फार मोठा आहे. तर हे असे वेगवेगळे प्रोग्राम दिले जाऊ शकतात. परंतु शेवटचा मुद्दा असा की शेवटी घटनेमध्ये इक्वॅलिटी आहे, फ्रॅटर्निटी आहे, सारे अधिकार आहेत. पण बाबासाहेबांनी शेवटी म्हटलं की घटनेमध्ये कितीही दिले पण समाज जर ॲक्सेप्ट करत नसेल तर काही होणार नाही. समाज जातीयता पाळतो, अस्पृश्यता पाळतो, अन्याय अत्याचार करतो. त्याच्याकरता समाजाची मूल्य बदलली पाहिजे आणि त्याच्याकरता धर्मांतराची आवश्यकता आहे. ज्या मूल्यांच्या आधारावर हायकास्ट वागले पाहिजेत, बिहेव केला पाहिजेत, ते मूल्ये इक्वॅलिटीचे असावेत, समानतेचे असावेत. ज्याच्यामुळे आंतरजातीय विवाह, जेवण, मिसळणं, संबंध वाढतील. त्याच्याकरता धर्माची आवश्यकता आहे. धर्म शब्द वापरला आणि त्यांनी की धम्म वापरला, आणि धर्मामध्ये धम्माचं डिफरन्स बुद्धाने धम्मामध्ये क्लिअर दिलेला आहे. धम्म डझंट बिलीव्ह इन गॉड,
धम्म डझंट बिलीव्ह इन रिच्युअल, धम्म डझंट बिलीव्ह इन प्रेयर. बाबासाहेब म्हणतात बुद्धिझम लेट डाऊन द प्रिन्सिपल ऑफ सोशल रिलेशन. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबरोबर कसं वागावं हे लेट डाऊन करतात. ते प्रिन्सिपल कोणते असावेत? दिलेले आहेत, पंचशील आणि आर्य अष्टांगिक व्यक्तिकर्ता, ज्याच्यामुळे सर्वांचं भलं होईल. मला वाटतं धर्मावर मी जास्त बोलणार नाही, हे तुम्हाला मला सांगायचं होतं. शेवटी एवढंच म्हणेल की बाबासाहेबांनी मुंबईच्या भाषणामध्ये यांनी उल्लेख केला की तुमची ताकद तुम्ही वाढवली पाहिजे, तेव्हाच होऊ शकेल. कन्व्हर्जनमुळे कदाचित तुमची ताकद वाढेल, तुम्ही एकत्र याल. आज काय स्थिती आहे? जो काही छोटासा अस्पृश्य समाज आहे तो इतका विभागलेला आहे, पॉलिटिक्समध्ये फ्रॅगमेंटेड आहेत. किती पॉलिटिकल पार्टी आहे मला माहीत नाहीत. ऑर्गनायझेशनमध्ये विभागलेला आहेत. एक तर नागपूर शहरामध्ये मला वाटते 4 समता सैनिक दल असतील. सर्व जर बाबासाहेबाला मानणारे असतील, त्यांच्या तत्त्वज्ञानाला मानणारे असतील, तर वेगवेगळे का आहेत? याचा अर्थ तुम्ही ऑनेस्ट नाही आहात. तर बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये एकत्र येणं आणि तगडी संघटना उभी करणं, राजकीय पक्ष उभा करणं आणि त्याच्या आधारावर बार्गेनिंग करून धोरणं मिळून घेणं हे सांगितलेलं आहे. तर सर्वात आव्हान हे आहे की एकत्र येण्याचं आहे. आयडिओलॉजीज तर आहेच आहे, ते सांगितलं मी तुम्हाला, पण ते एकत्र येणं फार आवश्यक आहे. त्यांच्या राजकीय सामाजिक तत्त्वज्ञानावर आणि धार्मिक याच्यावर, बुद्धिसमवर. थँक्यू व्हेरी मच. जय भीम. मंचकावर आलेली सर्व आदरणीय सन्माननीय अतिथी आणि उपस्थित धम्मबंधू आणि भगिनींनो, वेळ पुष्कळ झालेला आहे आणि अध्यक्षीय भाषण सुरू झालं की त्याच्या अगोदर लोक आपले जायला लागतात. तसं आज काही इथे घडत नाही आणि ते न घडण्याचं जे कारण आहे ते आता आम्हाला जाहीर केलेलं आहे. म्हणून मी आयोजकांचं मुद्दाम आभार मानतो की त्यांनी कमीत कमी या विषयावरती मला बोलण्याची संधी दिली आणि लोक ऐकून घेतील अशा प्रकारे व्यवस्था केली. नंबर 2ची गोष्ट, एक काळ होता अध्यक्षीय भाषण हे कार्यक्रमातलं सर्वात प्रमुख भाषण असायचं. ती पद्धत आता सारी बदललेली आहे. आता इतर भाषणं प्रमुख असतात आणि अध्यक्षीय भाषण आलं की मग ती संपण्याची वेळ असते, लवकर संपव म्हणून. त्यामुळं कोणी यातली अध्यक्ष बनण्याच्या फंदात पडू नये हे मी अनुभवून आपल्याला सांगू इच्छितो. आज मला आपल्याला खास गोष्टी सांगायच्या आहेत. थोरात सरांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि त्या भाषणाचं मर्म आपल्यापुढे स्पष्ट केलं, म्हणून मी त्यांना अगोदर धन्यवाद देतो. आणि त्या कुठल्याही गोष्टीचं पुन्हा पुन्हा कथन न करता मी आपल्याला महत्त्वाचा संदेश देऊ इच्छितो, तोही शक्यतो बाबासाहेबांच्या स्वतःच्या शब्दामध्ये. बाबासाहेबांनी आपलं जे आंदोलन सुरू केलं, साधारणतः बाबासाहेबांचं जीवन कार्य काय आहे असा प्रश्न उपस्थित केला तर माणसं उत्तरं काय देतात? कशासाठी बाबासाहेबांनी आपलं उभं आयुष्य पणास लावलं, कशासाठी? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या कॉलेजमध्ये आंबेडकर थॉटची प्राध्यापकाची एक पोस्ट मला भरायची होती. विद्यापीठानं समिती पाठवलेली होती आणि जे प्राध्यापकची जागा मिळवण्यासाठी ज्यांचे अर्ज आलेले होते त्यापैकी एकच उपस्थित झाला, बाकीचे आले नाहीत. कमिटीनं जेवढे प्रश्न विचारले एकाही प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकले नाहीत. मग कमिटीचे चेअरमन मला म्हटले, बनते आता तर काय करायचं, आम्ही तर काही ना अप्रुव्हल देऊ शकत नाही. एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. ते मी त्यांना म्हटलं नाही दिलं तर नाही दिलं. माझ्या कॉलेजमध्ये तो विषय घेणारे कोणी विद्यार्थी नाहीत. नंबर 1ची गोष्ट, शासनानं ती जागा भरावी
अशी मागणी केलेली आहे. म्हणून त्या कायद्याचं मला पालन करायचं नंबर 2ची गोष्ट. मग आता ते आंबेडकर थॉट शिकवणारच नाहीत तर तसं त्यांना नेमायला काय हरकत आहे सरकारची ती कायद्याची तरतूद करण्यासाठी. आणि अशा प्रकारे आम्ही प्राध्यापक नेमले. तात्पर्य हे आहे की बाबासाहेब समजणं सोपं नाही आणि दुर्दैवानं बाबासाहेब पचवणं तर अत्यंत कठीण आहे. आणि मला आपल्याला मुद्दाम सांगायचं, माझ्या आयुष्याची 50 वर्ष चळवळीमध्ये घालवलेली आहेत. तरुण असताना MA LLB केल्यानंतर इंदिरा काँग्रेसनं मला 2 वेळा पार्लमेंटची सीट दिलेली होती पुण्यामधून. मी त्यांच्या आहाराला बळी पडलो नाही. जनता दल स्थापन झाला त्याचे अध्यक्ष माझे परम मित्र होते मधुकरराव निरफराके माळी समाजाचे. आणि माझा दुसरा मित्र जो होता ॲडव्होकेट गांगुर्डे, अरविंद गांगुर्डे, तो पुढे जज झाला, सेशन जज म्हणून रिटायर झाला. तो जनरल सेक्रेटरी होता. ते दोघे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, जनता पक्षाची तिकीट वाटप सुरू झालेलं आहे, तुम्हाला पुण्याच्या पार्लमेंटचं पहिलं तिकीट देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. मी ते घेतलं नाही. हे मी कधी सांगत नाही पण आज बोललो आहे त्याला कारण आहे की कॉलेजमध्ये शिकत असताना जेव्हा मी PhD करण्याचा प्रयत्न केला पोस्ट आंबेडकराईट मुवमेंटवरती, मग तेव्हा जस्टिस भोळे आणि बाकीचे बरेचसे लोक यांच्याशी माझ्या चर्चा झाल्या, त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यामधून जे चित्र भयावह माझ्यापुढे निर्माण झालं. मी कानाला खडा लावला की या विषयावरती संशोधन करायचं नाही, PhD करायची नाही, त्या प्रोफेशनमध्ये पडायचं नाही. मग शासनकर्ती बनण्यासाठी आपण आता कुठे आहोत, कुठपर्यंत पोचलो? 67 वर्ष झाली. बाबासाहेबांनी जातीभेद नष्ट करायचं, ते सारे लखतरं जगाच्या विषयावरती टांगायची आणि त्या माणसात आणून बसवायचं. एवढं सारं जीवनकार्य अवघ्या 24 वर्षात केलं. 24 इयर्स. आणि 67 वर्ष झाली तरी आम्हाला त्यांच्या आदर्शाप्रमाणे पुढे जाता आलेलं नाही. हे खरं आहे की खोटं आहे? आणि परत वाईट असं की आज परत तोच प्रश्न निर्माण झाला जो बाबासाहेबांनी 1936 साली निर्माण केला होता आणि मार्ग दाखवला होता की तुम्हाला कुठल्या मार्गाने जायचं आहे. आज परत तीच गरज निर्माण झाली म्हणून आम्हाला त्या प्रश्नाचा परत उहापोह करावा लागतो आहे. म्हणून बाबासाहेबांच्या काही मोजक्या गोष्टी मी आपल्यापुढे मांडणार आहे, म्हणजे त्यांची उदाहरणं देणार आहे आणि त्यावरती थोडंसं स्पष्टीकरण करणार आहे, फार करणार नाही. पहिली गोष्ट बाबासाहेबांनी मान्य केली की या देशामधला अन्याय अत्याचार संपवायचा असेल, इथे माणूस माणसात येऊन माणसासारखं जगायचं असेल तर माणसाच्या मनाची सुधारणा झाली पाहिजे. त्याच्या मनामध्ये जातीभेद आणि अमानुषता याचं विष भरलेलं आहे धर्माच्या आणि देवाच्या नावानं. ते विष उतरलं पाहिजे आणि त्याच्या मनाची सुधारणा झाली पाहिजे. कसं करणार? कायदा करून होत नाही, जबरदस्ती करून होत नाही. काय मार्ग आहे? तर तो मार्ग बुद्धानं पूर्वी सांगितलेला आहे आणि ते बाबासाहेबांनी आपल्या हा ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. बुद्धानं जगाला एक अत्यंत महान गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे मनुष्याची मनोधारणा बदलल्याशिवाय आणि पर्यायानं जगाची मनोधारणा बदलल्याशिवाय जगाची सुधारणा किंवा उन्नती होऊ शकणार नाही. बाबासाहेबांचा खंड आहे 18 भाग 3 पान 550. थोडक्यामध्ये या देशातली जाती व्यवस्था नष्ट व्हायची असेल तर लोकांची जातीय भावना संपली पाहिजे, त्यांना माणुसकी कळली पाहिजे आणि माणसासारखं जगायला ते शिकले पाहिजेत. आणि त्यासाठी काय आवश्यक आहे? फक्त बुद्धाचा धम्म, बाकी काही कामाचं नाही. बुद्धानं 100% माणुसकी शिकवली. कुठल्याही धर्मामध्ये 100% माणुसकी नाही, ती फक्त बुद्धाच्या धर्मात आहे.
मनुष्य परिपूर्ण कसा होतो हे बुद्धाने शिकवलं. जगात कुठल्याही धर्माला ते कळलं नाही की मनुष्य कसा परिपूर्ण होतो. म्हणून बुद्धाच्या धर्माच्या शिवाय माणसाला पर्याय नाही हे सत्य होतं. ते सत्य बाबासाहेब आपल्या समाजामध्ये, या मागासलेल्या देशामध्ये हळूहळू प्रगट करण्याचा, समजावून सांगण्याचा, रुजवण्याचा प्रयत्न करत होते. हे बाबासाहेबांचं कार्य थोडं लक्षात घ्या. आणि मग पद्धत कोणती होती? तर बुद्धाची पद्धत वेगळी होती. माणसाचं मन बदलणं आणि त्याचं आचरण बदलणं ही त्यांची पद्धत होती, की जेणेकरून माणूस जे काही करेल ते बळाच्या किंवा शक्तीच्या वापराशिवाय करील. माणसाच्या वर्तणुकीच्या या बदलाचे त्यांचे मुख्य साधन होते त्यांचा धम्म आणि त्या धम्माचा सततचा प्रचार. माणसाचं मन बदलायचं असेल तर धम्म लोकांना सांगितला पाहिजे आणि त्याचा प्रचार केला पाहिजे. बाबासाहेब गेल्यानंतर धम्माचा प्रचार झालेला नाही. जे काय आपण प्रचार कार्य पाहतो ते सारं वरवरचं आहे, ते मुळात माणसाचं परिवर्तन करणार नाही. धम्मदीक्षा म्हणजे काय? बुद्ध हा परिपूर्ण मनुष्य आहे, सर्व सुखी मनुष्य आहे, सर्व दुःखातून मुक्त झालेला आहे. मला बुद्धासारखं व्हायचं आहे, दुःखातून मुक्त व्हायचं आहे, परिपूर्ण व्हायचं आहे, उत्तम मनुष्य बनायचं आहे. आणि त्यासाठी बुद्धाचा अनुभव ज्याला धम्म म्हणतात, तो धम्म मला पाहिजे, माझी गरज आहे ते. आणि त्याचं अनुकरण करण्यासाठी मार्गदर्शन पाहिजे. तो भिक्खू संघ शिक्षक आहे, त्यांच्यापासून मला शिकायचं आहे. अशा प्रकारे बुद्ध धम्म संघ माझा आहे, माझी गरज आहे, हे माणसाला जेव्हा पटतं तेव्हा तो बौद्ध बनतो. पटलं नाही तर तो बौद्ध बनत नाही. काही लक्षात आलं आपलं? माणसाच्या मनाला जे पटतं तेच मनुष्य करतो, हे लक्षात घ्या. मनाच्या विरुद्धात काही करत नाही. बुद्ध धर्म जर अशा प्रकारे पटला नाही माणसाला तर तो बौद्ध बनू शकत नाही. परंतु बाबासाहेब गेल्यानंतर या समाजानं स्वतःला जन्मानं बौद्ध म्हणणं सुरू केलं. गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे? बाबासाहेबांच्या त्या सूचनेला, सांगण्याला धुडकावून लावलं ना, जन्मानं बौद्ध म्हणायला. म्हणून राहिला तो तसाच महारमांग चांभारच राहिला समाज. त्याची मानसिकता जातीयवादीच राहिली, भेदाभेद करणारीच राहिली. त्याच्यामध्ये कुठल्याही सुधारणा झाल्या नाही. फक्त नाम केव्हा तो बौद्ध बनला, ही हकीकत आहे आजची. माझ्या मनात आता थोडं पुढचं जे काही बोलणार आहे त्याबद्दल माफी मी अगोदरच मागतो, हात जोडून माफ करा तुम्हाला काही वाईट वाटलं तर. परंतु कोणी आमचा मनुष्य कलेक्टर झाला, त्या अधिकाऱ्याच्या जागेवरती जाऊन बसला आणि त्याच्या केबिनच्या बाहेर बोर्ड लागला, मिस्टर डुकरे. बोर्ड लावला नावाचा, मिस्टर डुकरे. वाचणारे लोक काय समजतील? इज्जत देतील, प्रशंसा करतील, तुझं मोठं मन मान्य करतील. ते म्हणतील हे कशाला जाऊन तिथे बसलं म्हणतील ना. पण ज्या नावामध्ये इज्जत नाही, आबरू नाही, प्रतिष्ठा नाही, ती जातीची नावं तुम्ही का धरून बसलात? आणि नागपूरच्या बाबतीत मला आज बोललं पाहिजे की याच नागपूरमध्ये लोकांनी जातीय संघटना स्थापन केल्या. रामटेके असोसिएशन नावाचं असोसिएशन स्थापन केलं एका खास जातीचं. तुम्हाला माहीत आहे, मला खोला जायला लावू नका. आणि उद्घाटन करायला मला बोलावलं आहे ना कहर. मी त्यांना सांगितलं हा फालतूपणा बंद करा. जाती किती दिवस टिकून ठेवणार आहात तुम्ही? अरे जाती सोडायच्या म्हणून आडनावं सोडायची ते आम्हाला आजही कळत नाही. म्हणून तमाम शिकलेल्या लोकांच्या वरती माझा आक्षेप आहे की त्यांनी बाबासाहेबांची ही सूचना मान्य केलेली नाही. एक अर्थानं बाबासाहेबांनी त्यांनी नाकारलेला आहे, धिक्कारलेला आहे. नाऊ इट इज टाईम टू प्रूव्ह युअर सेल्फ. तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं की आम्ही सच्चे आंबेडकराईत आहोत, लुच्चे आंबेडकराईत नाही म्हणून. आणि त्यासाठी तुम्हाला धम्मदीक्षाही घेतली पाहिजे समजून उमजून. आम्ही शिकवायला आहोत ना, सारा भिक्खू संघ उपस्थित आहे. घराघरात जाऊन आम्ही शिकवू शकतो, त्यांचा लाभ तरी घ्या. घराघरात धर्मांतर घडून आली पाहिजे, परिवार बुद्धी झाला पाहिजे, तिथे उपवासाचं प्रॅक्टिस सुरू झाला पाहिजे.
पंचशिलाचं आचरण सुरू झालं पाहिजे. घराघरात त्रिशरण पंचशिला एक दिवसातून एकदा म्हटलं गेलं पाहिजे. तर तुमच्यात परिवर्तन होईल, नाही तर परिवर्तन होणार नाही. मन बदलेल नाही तर मन बदलणार नाही. किती बौद्ध म्हणणारी माणसं हे करतात सांगा मला. विहारात गेलंच पाहिजे, कारण आम्हाला बंधुत्व वाढवायचं आहे, मित्र बनायचं आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याशिवाय, एकमेकांशी बोलल्याशिवाय, एकमेकांच्या जवळ गेल्याशिवाय बंधुत्व वाढेल कसेल, मित्रता वाढेल कसे. विहार त्यासाठी आहे, काही कर्मकांड करण्यासाठी नाही, शिकण्यासाठी, आचरण करून घडण्यासाठी आहे. तसा विहाराचा वापर केला पाहिजे. नुसतं विहाराचं समन्वय करत बसू नका, त्याला काही अर्थ नाही, फालतू काम आहे ते. विहार सक्षम बनवा, जिथे धम्म शिकवला जाईल, जिथे भिक्षू संघ राहील, जिथे प्रत्येक माणसाला त्याप्रमाणे प्रशिक्षण घेऊन घडता येईल, ते काम करा. हे जर केलं तर मुक्ती कोण पथे हे आजही आपल्या कामी पडू शकतं. जर हे केलं नाही तर आपल्या कामी काही पडणार नाही, पक्क लक्षात ठेवा. हिंदूंची मेजॉरिटी आहे, ती मेजॉरिटी आपल्या जातीप्रमाणे तुम्हाला वागवेल आणि जातीतच तुमचा खात्मा करेल, याबद्दल तीळ मात्र शंका. त्यांना काय अक्कल शिकवता, त्यांना काय तत्त्वज्ञान सांगता, त्यांना काय बाबासाहेब सांगता. हो, ते सारं ऐकलं आहे त्यांनी, सारं त्यांना माहीत आहे. पण बाबासाहेब त्यांचा नंबर 1चा शत्रू आहे, कारण बाबासाहेब बुद्ध बनला, बुद्धाच्या मार्गाने गेला आणि बुद्ध धर्म ब्राह्मणांचा पहिल्यापासूनचा नंबर 1चा शत्रू आहे. याच ब्राह्मणांनी पुष्यमित्र शृंगाच्या वतीनं बृहदत्ताचा खून केला आणि मौर्य घराण्याचं, भारत बौद्धमय करण्याचं जे काही ऐतिहासिक कार्य घडलं होतं ते खतम करून टाकलं. साऱ्यांच्यावरती सक्तीनं मनुस्मृती लागली, त्यांचं शिक्षण बंद केलं आणि अज्ञानी राहिल्यामुळं मनुष्य त्या ब्राह्मणी धर्माला मानायला लागला, ज्याचं विवेचन खरंसाहेब स्वतःसाहेबांनी फार चांगल्या प्रकारे केलेलं आहे. अशा प्रकारे एकेकाळी बौद्धमय भारत होता. तो इथपर्यंत नाही, काबूल, कंदाहार, खोतानपर्यंत बौद्धमय भारत होता, ही गोष्ट लक्षात घ्या. ते सारं नष्ट केलं ब्राह्मणांनी आपल्या चालाकीनं, लबाडीनं, खोटेपणानं. ते सारं सांगण्याची वेळ नाही. आणि आज पुन्हा बाबासाहेबांनी भारतात बुद्ध धर्म आणला, त्यांच्या पोटात किती दुखत असेल लक्षात घ्या. दाखवण्यासाठी तुमच्याकडे मैत्री करतील, चांगूल पण दाखवतील, परंतु मनामध्ये खतखतत असतं. कालच याच्यावरती बातमी प्रसिद्ध झाली व्हॉट्सअपवरती. एका ब्राह्मणानं मुलाखतीमध्ये सांगितलं की आम्हा ब्राह्मणाला बुद्धाच्या मूर्तीचं तोंड पाहणंसुद्धा वर्ज्य आहे, ते पाप आहे. तोंड पाहणंसुद्धा. आहात कुठे? म्हणून या देशामध्ये जगायचं असेल तर जे काही थोडंसं मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ आपल्याला मानसिक बळामध्ये परिवर्तित करावं लागेल आणि त्या मानसिक बळाच्या साह्यानं आपल्या या देशामध्ये टिकावं लागेल, जगावं लागेल, सुधारावं लागेल, पुढे जावं लागेल. आणि त्यासाठी मग आमच्याच मनातील, आमच्याच धर्माची जी काही माणसं जगामध्ये आहेत बौद्ध म्हणून, त्यांचं साह्य आपल्याला मिळू शकेल आणि त्यांचं बळ लाभलं तर आपल्या देशावरती आपण सुखानं पुढे जगू शकू. म्हणून भारत बौद्धमय झाला पाहिजे, प्रत्येक जात नष्ट झाली पाहिजे. ब्राह्मण राहिले तर राहू देत, आम्हाला काही त्यांचं घेणं देणं नाही, परंतु हे कार्य आपल्याला केलं पाहिजे. हे बाबासाहेबांचं जीवित कार्य आहे, तो मुक्तीचा मार्ग आहे. आणि माणसाच्या मनामध्ये ठसवणं, भरवणं आणि त्याला खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकल बौद्ध बनवणं हे बाबासाहेबांचं जीवित कार्य आहे, भारत बौद्धमय करण्याचं. त्याला आपण इमाने जागावं अशी माझी अपेक्षा आहे. तरुण पिढीनं पुढे यावं अशी मला अपेक्षा आहे. मला तरुण पिढीला राजकारण शिकवायचं आहे, बुद्धिस्ट राजकारण शिकवायचं आहे. पण तरुण कुठे यायलाच तयार नाही, बौद्धच बनायला तयार नाही. अरे तुम्ही काय डोंबल्याचं राजकारण करणार आहात? आय एम सॉरी टू से दिस. तुम्हाला पायाच नाही, भुसभुशीत जमिनीवरती तुम्ही उभे राहिलात, तुम्ही काय राजकारण करणार आहात? म्हणून बाबासाहेबांच्या नंतर राजकारण करणारा समाज शिल्लक राहिलेला नाही, हे लक्षात घ्या. आणि तो जर बनायचा असेल तर त्याला प्रामाणिकपणे बौद्ध बनलं पाहिजे, मानसिक परिवर्तन केलं पाहिजे आणि गुणाचा समुच्चय हाताशी घेऊन हे देशातले सारे लोक जिंकले पाहिजे, साऱ्या जातीला जिंकले पाहिजे. हे ऐक्य महत्त्वाचं आहे. बौद्ध म्हणून जर आमचं ऐक्य होत असेल तर कोणाला कधी का वाईट वाटलं नाही? वस्तीमध्ये आहेत का बौद्धांचं ऐक्य? कुठेच नाही. आणि बौद्ध बनून ऐक्य होत नाही म्हणजे काहीतरी गडबड असेल ना, काहीतरी घोटाळा असेल ना. कुणी पाहायला तयार नाही, कुणी लक्ष द्यायला तयार नाही. इतर ऐक्याच्या गोष्टी करतील परंतु हे बोलणार नाहीत.
म्हणून बौद्ध बनण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मुक्तीचा मार्ग तोच आहे, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यामधून आर्थिक सामाजिक सर्व प्रकारचं जे काही चांगलं घडायचं ते त्या ऐक्याच्या बळावरती घडेल. आणि ते ऐक्य बौद्ध बनून जेव्हा आमचं एकमत होईल, एक विचार होईल, एक आदर्श होईल, एक ध्येय होईल, तेव्हा ते आपल्याला साध्य करता येईल. तोपर्यंत साध्य करता येणार नाही. तर बंधू आणि भगिनींनो, आणखी काही गोष्टी सांगायच्या होत्या पण तेवढा वेळ नसल्यामुळे आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. परंतु आपण हे सारं नीट ऐकून घेतलं ते केवळ कानापुरतंच मर्यादित ठेवू नका, नाहीतर जपानमधल्या त्या गोष्टीसारखं होऊन जाईल. जपानमध्ये बाप लेक चहा पीत बसले होते जापानी पद्धतीचा. ते टी पॉयवरती चहा तयार करतात आणि शांतपणे न बोलता घोट घोट घेत राहतात. तासनतास त्यांचा तो जापानी टी सेरेमनी चालतो, जगात प्रसिद्ध आहे. तशा प्रकारे बापला आमने सामने बसून चहा पित होते. तितक्यात त्या कोपऱ्यामध्ये एक पांढरा उंदीर निघाला. आता जापानी लोक पांढऱ्या उंदराला शुभ शकून मानतात. बापानं तो बघितला, त्यानं मुलाला इशारा केला, बघ बघ पांढरा उंदीर आहे. पण तो इशारा केल्यानंतर मुलगा पित होता आणि ते काय जापानमधल्या हा चहाच्या कपाला हा कान नसतात, तो चहाचा कप असा धरावा लागतो. छोटा जरी असला तर असा धरून प्यायचा. तर तसं तो मुलगा पित होता. बापानं इशारा केला होता, थोडासा गडबडला, चहाचा कप खाली ठेवायला गेला तर बस्सीमध्ये तो थोडासा आपटला आणि त्याचा आवाज झाला. आवाज झाल्यावर जो पांढरा उंदीर होता तिथे त्यानं टुणकन उडी मारली. उडी मारल्याबरोबर तो काळा कुट्ट दिसायला लागला. बाप मोठा नाराज झाला, शुभशकून होता, आता अपशकून झाला म्हणून. पोरानं बघितलं तर काळा उंदीर, अपशकून झाला म्हणून फार नाराज झाला. काय झालं होतं, त्या खोलीमध्ये येण्यापूर्वी तो उंदीर पिठाच्या पोत्यात पडला होता आणि म्हणून तो पांढरा दिसत होता. कपाचा आवाज झाल्यावर त्यानं आपलं झटकलं स्वतःला आणि पुन्हा काळा ठिक्कल पडला. म्हणून आता तुम्ही जे काय ऐकून घेतलेलं आहे ते तुमचंसुद्धा त्या उंदरासारखं पिठात पडल्यासारखं आहे. कृपया इथून उठल्यानंतर झटकू नका आणि जे सांगितले ते असं टाकू नका, एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं बोलणं थांबवतो. जय भीम.